ज्या ठिकाणी 2,000 मुलांची लाईन लागते, तर त्या ठिकाणी ऑलमोस्ट 2 किंवा 10च मुलं शॉर्टलिस्ट केले जातात. मग असं का? मग त्या 10 मुलांमध्ये जी क्वालिटी ती बाकी मुलांमध्ये का नाही आहे? इंटरव्ह्यूच्या वेळेस आपण फक्त रेझ्युमे घेऊन जातो किंवा आपण मोकळेच जातो. एवढा कॅज्युअल अप्रोच काय? आपण हे ग्रांटेड का पकडतो की मला डिग्रीला 80% मार्क आहेत आणि माझं सिलेक्शन तर होणारच. IITचं मुलं पण येतात? हो, ऑब्व्हियसली. IIT सगळे कॉलेजेसचे मुले. आता तुम्ही हे विसरूनच जा की कॅम्पस प्लेसमेंट फार कमी मुलांचं होतंय. IITचा दर्जा म्हणजे IITला नंबर लागला तरी पण ते किंवा तुमचं आता काम झालं आहेत ना सर, झालेत. तुम्ही बघू शकता इन्स्टाला. तर मला हे जाणून घ्यायचं पहिले फ्रेशर्स मुलं आहेत कुठं चुका करतात रिझ्यूममध्ये? फर्स्ट 20% अननेसेसरी गोष्टीला आपल्या इथल्या मुलींना असं वाटतं की अननोन नंबरवरून कॉल येतो तर अजूनही कॉल नसतो. काय करायचं सांग? IT मध्ये लग्नपत्रिकेसारखं सेम आहे. एकदा बनवा, परत बनवायचीच गरज नाही, असं मुलांचा माइंडसेट. हा काय एकदाच बनवतात. मॅडम IT कंपन्यांमध्ये फ्रेशर जे स्टुडंट येतात ॲप्लिकेशन त्या कंपनी त्यांच्यात काय पाहते, कोणती स्किल पाहते? त्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये ज्या गोष्टी त्यातल्या 80% गोष्टी त्या रेझ्यूममध्ये आहेत का हे पाहिलं जातं. तर त्या टेक्निकल गोष्टी शिकली तर पटकन जॉब मिळण्याची शक्यता जास्त. पहिलं तर इंग्लिश कम्युनिकेशन यायलाच पाहिजे, प्रॉपर फ्लुएंट पाहिजे. इतकं खराब नको की बार अगदी वॉज वेअर पण नाही, मग आपलं काही होऊ शकत. आता लिंक्डइन असेल, GitHub असेल किंवा पोर्टफोलिओची गरज आजच्या काळात किती वाटते? असलंच पाहिजे. IT म्हणजे त्याच्याशिवाय हेच नाही. कारण की ऑब्व्हियसली जर तुमची प्रोफेशनल प्रोफाईल नाही तर समोरच्याला कसं करणार तुम्ही IT बनणार? कोडिंगच्या शिवाय त्यांना काही दुसरे ऑप्शन्स आहेत का? कोडिंगशिवाय त्यांना क्लाउडसारखे ऑप्शन आहेत, जसं की AWS, DevOps, हे सगळे सॉफ्टवेअर आहे, त्याच्यावरती पण त्यांना जॉब मिळतो. जे राईट कोचिंग क्लासेस करेल ते कसे ओळखायचे? तर आमच्याकडे साताऱ्याचे ना 2 सिस्टर आल्या, त्यांचे वडील त्यांना घेऊन आले. त्या मुलीचा ना बोलण्याचा प्रॉब्लेम होता की थोडंसं बोबडं बोलणं यायचं आणि क्लिअर येत नसायचा आवाज. याचा अर्थ हा नव्हता की तिचं बोलणं मला समजत नाही. माझ्या केबिनमध्ये त्या दोघी जणी आल्या, वडील आले, बसले. ते खूप काळजीत होते. त्यांनी मला सांगितलं की मागच्या 1 वर्षापासून आम्ही साताऱ्यामधल्या क्लासेसमध्ये क्लास घेतो. त्यांनी आम्हाला, आमच्या मुलीला 1 वर्षात फक्त हेच सांगितलं की तुझं काही होणार नाही. मी म्हटलं इंजिनिअरिंग जर फर्स्ट क्लास असेल तर इंजिनिअरिंगचं काहीतरी ओव्हरऑल व्हायवा झालंच असतील ना. तिथे जर एवढे चांगले मार्क पडतात तर मग IT कंपन्या जॉब का नाही? तर बोलले की मी इंटरव्ह्यूच दिला नाही. म्हटलं का? तर मला कधी कोणी म्हटलंच नाही की तुझं काय होऊ शकतं. मी म्हटलं तुझं होऊ शकत नाही असं तुला कोण म्हणतं? का नाही होणार? मग मी एकच वाक्य बोलले फक्त तिच्या वडिलांना की प्रयत्न करून बघितलं हार मानू. आता मी हार मानू नाही शकत. बरोबर. मला आधी प्रयत्न करू द्या, मग मी ठरवेल की मला हार मानायची. ती मुलगी मागच्या महिन्यामध्ये मुंबई लोकेशनमध्ये एका कंपनीमध्ये प्लेस झाली. क्लास सुरू झाला, हार्डली 2च महिने आले असेल, पण तिला काय भेटलं तिचं तिलाच माहिती. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्तामंच पॉडकास्ट. तुमचं या खास एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत. मंडळी, आज आपल्यासोबत आहेत इंजिनियर सारिका जाधव मॅडम. पुणेरी पॅटर्नच्या त्या संस्थापक आहेत आणि अनुभवी IT करिअर कोच आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून IT कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवून देण्यात मदत केलेली आहे. आजच्या भागात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हाय सॅलरी पॅकेज मिळवण्यासाठी IT इंटरव्ह्यू कसा द्यायचा, रिझ्यूम कसा करावा, टेक्निकल आणि HR राऊंडमध्ये कसं यशस्वी व्हावं, तसेच 2026-27 मध्ये कोणत्या स्किल्सला सर्वाधिक मागणी आहे. मंडळी, चला तर सुरुवात करूया आजच्या या खास संवादाला. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. पुन्हा एकदा तुमचं सत्तामंच या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नक्कीच. सो मंडळी, जसं मी तुम्हाला मागच्या दोन्ही पॉडकास्टमध्ये रिक्वेस्ट केलीच होती की सत्तामंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या विनंतीप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलं आणि म्हणून आपल्या टीमचे 100K आणि अबोव सबस्क्रायबर झाले. आता आपल्याला सत्तामंचच्या टीमला 200K पर्यंत पोहोचवायचं आहे. त्यामुळे इथून पुढे येणाऱ्या माझ्या प्रत्येक पॉडकास्टला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि मगच पॉडकास्ट बघायचा आहे. थँक्यू मॅडम. वेलकम सर. मॅडम, आजचा विषय खूप खास आहे. म्हणजे जिथं सगळ्यांची गाडी अडते की डिग्री झाल्याच्या नंतर जी एंट्रीचं गेट आहे तो म्हणजे इंटरव्ह्यू आहे. बरोबर. हां, तर आपण आज खास फक्त त्याच्यावर बोलणार आहोत. नक्कीच. तत्पूर्वी तुमची एक छोटीशी ओळख प्रेक्षकांना करून द्या पुन्हा एकदा. नक्कीच.
बऱ्याच लोकांना असं वाटतं की पुणेरी पॅटर्न ब्रँड जर आहे, एवढं मार्केटमध्ये चालू आहे, तर नक्कीच याच्यामागं कुणीतरी मोठी व्यक्ती किंवा एक प्लेयर असेल. पण असं अजिबात नाही आहे. जसं की तुम्ही जसं गावखेड्यातून येता, तसं मी पण एका खेड्यातलीच मुलगी आहे. शेतकऱ्याची मुलगी आहे विशेष करून. कारण की बऱ्याच पालकांना असं वाटतं की आम्ही शेती करतो, हम्म. म्हणजे आम्ही ग्रामीण भागातून येतो, आमच्या बरोबर. मुलांचं काय होईल का? कारण त्यांना इंग्लिश येत नाही. तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की मी सुद्धा शेतकऱ्याचीच मुलगी आहे आणि त्यातली त्यात म्हणजे ज्या शेतकऱ्याला 2 एकरपेक्षाही कमी शेती आहे, हम्म. अशा शेतकऱ्याची. सो तुम्ही इमॅजिन करू शकता की किती तडजोड करायला लागली असेल. म्हणजे डिग्री करायची असेल आपल्याला, तर डिग्रीसाठी आजच्या जमान्यात 10-12 लाख तर खर्च येतोच. 2008 साली तर त्याच्यापेक्षा कदाचित, म्हणजे भले प्राईस कमी होती, पण इन्व्हेस्टमेंट त्या मानाने खूप मोठी होती. त्यावेळेस IT इंजिनियर होणं म्हणजे खूप प्राऊड गोष्ट समजली जायची. खूप मोठी. ॲडमिशन मिळालं तरी खूप हो, हो, हो. हे असायचं, मान सो सन्मान मिळायचा. राईट. सो 10वी-12वीला 80% आणणं हेच माझं पहिलं टार्गेट होतं आणि त्यानंतर ते ॲडमिशन. हम्म. मग त्या ॲडमिशनसाठी लागणारा पैसा, त्याची जमवाजमवी. सो मी सुद्धा एज्युकेशनल लोन करूनच डिग्री पूर्ण केली. असं अजिबात नाही की आपण म्हटलो की माझ्याकडे पैसा आल्यानंतर मी करेल. बरोबर. शिक्षणासाठी तडजोड करायला लागते. जसे आपल्या ग्रामीण भागातले लोकं पैसा जमा करतात मुलांना. कधी-कधी जमीन पण त्यांना विकायला लागते आणि मग तो पैसा उभा करून मग शिक्षण घेतलं जातं. कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिक्षण हे पुन्हा आपल्याला देतं, खूप सारं देतं. बरोबर. वाघिणीचं दूध आपण म्हणतो. तर ते लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मुलाला पॅरेंटनी शिकवलं पाहिजे. माझ्या वडिलांनी तेच केलं. सो मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की खेड्यापाड्यातून जरी असेल तरी आपलं काम बोललं पाहिजे. आपली ओळख ही आपल्या कामाने बनते. आपल्या फक्त नावाने ओळख नाही. कारण ते नाव फक्त आई-वडिलांचं असतं आणि आपल्यामध्ये ही भावना पाहिजे. जसं की मी एक टार्गेट ठेवलं होतं की डिग्रीनंतर आई-वडिलांना कुठलेही पैसे मागायचे नाही. बरोबर. माझ्या बाबतीत एक नियम होता की मी जर पैसा मागितला तर माझं लग्न करून टाकतील. है ना? ही एक मुलगी म्हटल्यानंतर तुझं तू बघ, तुझ्या घरी गेलं तू काय करायचंय कर, नवऱ्याच्या घरी गेल्यावर असं बोललं जातं. फार चुकीचं आहे असं नाही, कारण वातावरण तसं आहे. प्रत्येक आई-वडिलांना वाटतं की मुलीला कसं काय आपण दूर ठेवणार. सो बरोबर. जर आपण प्रत्येकाने ठरवलं की डिग्रीनंतर मी नाहीच पैसे घेणार, मी माझे कमवणार, तर कमवायचे 10 मार्ग तयार होतात. त्याच्यापैकी एज्युकेशन जर चांगलं घेतलं असेल, डिग्री जर चांगली असेल, तर चांगला जॉब मिळतो. सो मी बरोबर. पण पहिले 3.5 वर्ष खूप स्ट्रगल केलंय. जॉब केले, छोटे-छोटे जॉब केलेत. 7-8 हजारापासून सुरुवात केली आहे आणि त्यानंतर मी पुणेरी पॅटर्नचा विचार केला. सो मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की सुरुवात भली छोटी असू द्या, पण तुमचे एफर्ट एवढे ठेवा की तुम्ही पुढच्या 5-10 वर्षांमध्ये सगळे स्वप्न पूर्ण करू शकता. सो त्यामुळे बरोबर. मेहनतीला लाजू नका, पोटाला लाजू नका. कारण कुणी शेजारचं आणून नाही देणार आहे तुम्हाला. आपलं किचन नाही चालवणार. हां, आपलं किचन नाही चालवणार आहे. सो त्यामुळे मला हे सांगायचं आहे की खेड्यातून का असेना, पण आपण आपली जिद्द आणि चिकाटी जर ठेवली, तर आपण कुठल्याही यशाच्या शिखरावर लवकरच जाऊ शकतो. बरोबर. तुम्ही कर्माबद्दल खूप छान बोललात. एक श्लोक पण छान आहे की कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करत करत जा, फळ तुम्हाला ऑटोमॅटिक मिळत जाईल. फळाची अपेक्षा फळाची करू अपेक्षा नका. करूच नका. फळ येईलच ते. कारण नक्कीच. पेरल्यावर उगवणारच आहे तुमचं, जर बरोबर. चांगलं बी दर्जेदार असेल तर. तर मॅडम 2008-9ला तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. आता 2026 चालू आहे. त्यावेळेसचा सिलेक्शनचा जो स्ट्रगलचा पिरियड आणि आताच्या पिरियडमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? जमीन आसमानाचं अंतर आहे. कसा? तेव्हा क्वांटिटी मुळातच कमी होती. कॉलेजेस फार कमी होते आणि जे होते ते नावाजलेले कॉलेजेस होते, टॉपचे. म्हणजे त्याच्यासाठी कॅप राउंड्स असायचे आणि माझ्या वेळेस आय थिंक सेकंड टाईम हे आलं होतं, CET आली होती. माझ्या आधी एकाच बॅचने CET दिली होती. बरोबर. त्यामुळं CETचे रिझल्ट खूपच बेकार लागले होते. म्हणजे जिथे 180, 160 मार्क पडायला पाहिजे, तिथं पोरांना 100, 108 मार्क पडले होते. म्हणजे एकदम वर्स्ट. कारण तो जस्ट सेकंडच अटेम्प्ट होता सगळ्यांचा. बरोबर. काहीच कोणाला माहीत नव्हतं. सिलेबस, बुक्स नव्हते त्यावेळेस. खूप डिफिकल्ट होतं. आता असं झालं की आता सगळ्यांना सगळं माहिती आहे. कारण आता YouTube आहे, टीचर आहेत, कोचिंग क्लासेस आहेत, खूप खूप गोष्टी आहेत. म्हणजे आता असं आहे की लिटरली प्रत्येक मुलाकडे लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, सगळं आहे. पहिलं कसं होतं, पहिलं रिसोर्सेस इतके कमी होते, इंटरनेट फार कमी होतं. म्हणजे इंटरनेट सेंटरला आम्हाला जायला लागायचं. इतकं हे होतं किंवा स्मार्टफोन तर माझ्याकडे नव्हताच. म्हणजे माझा पहिला स्मार्टफोन लग्नानंतर मला कोणीतरी दिला होता. माझ्या लग्नानंतर. मग तोपर्यंत मला डिपेंड राहायला लागायचं बुक्सवरती किंवा कोणी सांगितलं तर तेवढ्या गोष्टी असायच्या किंवा त्या व्यतिरिक्त जे इंटरव्ह्यूमधलं जे मेन चॅलेंज होता, तर त्याच्यामध्ये बेसिकली हा फरक होता की त्यावेळेस जे राउंड्स होते, 4-5 इंटरव्ह्यू राउंड्स, तर तेवढे आत्तासुद्धा आहेत. पण मेन कसं होतं की तेव्हा ॲटलीस्ट तेवढं पॅकेज दिलं जायचं. त्या कमिटमेंट असायच्या की जर मोठ्या समजा TCSने दिलं तर ते मिळणारच असं शुअर असायचं. आता कसं झालं 6 मंथ जॉइनिंग, 1 इयर जॉइनिंग.
हे खूप पोस्टपोन करायला लागलेत. पहिलं असं काहीच नव्हतं. हम्म. पहिलं असं होतं की तुम्ही बस कॉलेजचा लास्ट डे आणि तुम्ही नंतर सेकंड डे पासून जॉबला जायचं. म्हणजे त्यावेळेस अशी एम्प्लॉयची ओढाओढी होती. आता असं संख्या झालं कमी की होती. आता असं झालं की रिसेंटली 1-2 वर्षांमध्ये कॅम्पस हायरिंग ऑलमोस्टच ननके बराबर आहे. कॅम्पस हायरिंगच राहिलेलं नाही. उलट इथं बँका जायला लागल्या सेल्सचे जॉब द्यायला. बरोबर. ही कंडिशन झाली. म्हणजे एक इंजिनियर मुलगा जस्ट इमॅजिन बँकेत सेल्सचा जॉब करतोय 4 लाख पॅकेजवरती. तर त्याची सॅलरी 7 वर्षानंतरही पण 7-8 लाखांपर्यंतच असते. त्याच्या पुढे तो जाऊच नाही शकत. बरोबर. तर हे सगळं चेंज झालंय आता. सो पहिलं कसं खूप जेन्युइन होतं, की जर तुम्ही डेव्हलपमेंटसाठी हायर होताय, तर तुम्हाला डेव्हलपमेंटचं काम मिळत होतं 4 लाखमध्ये आणि त्याच्यामध्ये ग्रोथ पण मिळत होती पुढे जाऊन दरवर्षी. सो बरोबर. ते खूप चांगलं होतं. आता कॉम्पिटिशन नाही म्हणत आहे मी. जॉबची जी लेव्हल्स आहे किंवा ज्या कंपन्या हायरिंगला येतात, त्याच्यामध्ये खूप ड्रास्टिक डिफरन्स आला. आता तुम्ही गावातली पहिला महिला इंजिनियर आहात. हं, हं. मग तुम्ही पहिल्यांदा इंजिनिअरिंगला गेलात त्यावेळेस काय गावातून रिस्पॉन्स होता? ॲक्च्युली गावाचं असं होतं, की आता प्रत्येक गावामध्ये ना अशा काही म्हणजे घटना किंवा गोष्टी घडलेल्या असतात, हं. की ज्यामुळं बऱ्याच मुलींना बाहेर पाठवलं जात नाही. म्हणजे बरोबर. साध्या भाषेत सांगायचं झालं तर आता माझ्या गावामध्ये एक असं घराणं आहे, की त्यांच्या मुलींना त्यांनी कधीच वेशी बाहेर नाही पाठवलं. हं, हं, म्हणजे डायरेक्ट लग्न. हं. म्हणजे 11वी-12वीचं कॉलेज गावात नाहीच आहे. मग 11वी-12वीला ऑब्व्हियसली तुम्हाला लांबच जायला लागतं. बरोबर. पण मग त्या मुलींनी कधीच 11वी-12वी केलीच नाही. हं. 10th आणि 10th नंतर डायरेक्ट त्यांचं लग्न. सो हे सगळं होतं. कारण आजकाल बऱ्यापैकी मुलं-मुली ह्या सगळ्या गोष्टी करतात. ते बघून पॅरेंट घाबरतात किंवा घराण्यात कुणीतरी केलेलं असतं म्हणून बाकीच्यांना भुर्दंड भोगायला लागतं. सो मी पहिली इंजिनियर होते, की जे वडिलांना जिद्दीने सांगून, की नाही मला शिकायचं आहे. सो मग 11वीला मला तालुक्याच्या ठिकाणी जायला लागलं. मग तिथे जाऊन हॉस्टेलला राहायचं, मग शिकायचं. सो ह्या गोष्टी. मग त्यानंतर ज्यावेळेस मी सक्सेसफुल इंजिनियर झाले, त्यावेळेस मग बाकीचे पॅरेंट त्यांना पाठवायला लागले, की तो हां, बदल होता. आहे. शिक्षणामुळं मानसिकता बदलते, पॅरेंटचीही बदलते, मुलींची पण बदलते. पण तो एक विश्वास जपला पाहिजे प्रत्येक मुलीने असं मला वाटतं. सो तो एक मेसेज द्यायचं काम झालेलं आहे आत्तापर्यंत, की माझ्या वडिलांकडं म्हणा किंवा आईकडं जे लोकं नंतर अप्रोच करत होते, त्यांचं हेच होतं, की काय बाबा अशा गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळं हा बदल घडलाय, कसा अभ्यास केला, काय केलं? सो ते खूप आनंदाने किंवा उत्साहाने सांगतात. आपण म्हणतो ना, की गावाकडे भले एखादी गाडी घेतली तर कोणी विचारत नाही. पण जर तुम्ही इंजिनिअरचे आई-वडील आहात, तर तो रिस्पेक्ट त्या काळी मिळत होता. म्हणजे 2000 खूप मिळायचं. म्हणजे 8चं जॉइनिंग होतं तर 2013 पास आउट होतं माझं. तर ऑब्व्हियसली तो एक रिस्पेक्ट असतो, की जो आपल्याला असाच नाही मिळू शकत. सो त्या गोष्टी खूप मॅटर करतात. मग त्याच्यामुळे त्यांना पण प्रेरणा मिळाली. ते बाकीच्या मुलींना पण मोटिव्हेट करायला लागले, की नाही तुम्ही शिका. काही हे नाही. मग त्यानंतरचं लाईफ ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. सो मला असं वाटतं, की फर्स्ट इंजिनिअर होण्यामागं माझ्या आई-वडिलांचा खूप मोठा हातभार आहे, की मी त्यांना स्पष्टच सांगितलं 11वीला असताना समोर बसून, की मी झाले तर इंजिनिअरच होणार, नाहीतर मला ह्या घरात राहायचं नाही. बापरे. पण इंजिनिअर झाल्यावर काय करायला लागतं, काय पैसा किती मिळतो हे काहीच माहीत नाही. पण एक गोल फिक्स होतं, की मला करायचं तर राहायचं. मग त्यावेळेस घरातून माझ्या आई-वडिलांचा रिस्पॉन्स हा होता, की आपण तर एकदम लोअर क्लास फॅमिली, आपल्याकडे एवढा पैसा कुठून येणार? तर मी म्हटलं, की माझी इच्छा एवढी स्ट्राँग आहे, की कदाचित काहीतरी मार्ग निघेलच. आपण लोन करू, हे करू. सो लोनसाठी लिटरली 6 महिने बँकांचे हेलपाटे घातले, पण कुठलीच बँक देत नव्हती. बापरे. कारण बँक आजकाल कुणाला पैसा देते सर? ज्याच्याकडे पैशावाला पैसा असतो. आहे ज्याच्याकडे त्याला. आहे त्यालाच देते. हां, मग त्यांचं हे म्हणणं यायचं, की तुमच्या 1-2 एकर शेतीवरती आम्ही कसं काय देणार? आणि आत्तापर्यंत एज्युकेशनल लोन कधीच कोणी पे बॅक नाही केलं. हे काही शेतीचं कर्ज नाही, की बाबा ते माफ व्हायला बसले, असं तर नाही. मग त्यामुळे ते पण देत नव्हते. सो मग पहिल्या सेमिस्टरचा जेव्हा रिझल्ट लागला, की चला मी ऑल क्लिअर झाले. त्यानंतर मी बँकेच्या मॅनेजरला दाखवायला गेले माझा रिझल्ट, की बघा मी सगळं ऑल क्लिअर केलंय. मला आता तरी लोन द्या, कारण तुमच्या लोनशिवाय माझं इंजिनिअरिंग होऊच शकत नाही. बापरे. मग त्यांनी त्या गोष्टीला ॲग्री केलं, की चला ठीक आहे, एवढे जिद्द आहे तर आम्ही पण सपोर्ट करतो. सो आज जे काही आहे त्याला 2 गोष्टी कारणीभूत आहेत. आई-वडील आणि ती बँक. ज्याला मी खूप वेळा थँक यू म्हणते. त्यांचं पूर्ण लोन पण मी पे बॅक केलं आणि नाऊ थिंग्स आर लाईक, की त्यावेळेस कदाचित ती डेअरिंग केली म्हणून आज लाईफ थोडंसं वेगळं आहे. तर मी हेच सांगेल सगळ्या मुलींना आणि त्यांच्या पालकांना, की मुलींना शिकवायला मागे-पुढे बघू नका. कारण त्या फक्त जाणीव नाही ठेवत, त्या तुमच्या हौशी-नवशी मुलांपेक्षा जास्त पटीने पूर्ण करतात. असं. एका गरीब घरची एक पॅशनेट मुलगी, ते आज एका कंपनीची मालकीन. तुमच्या प्रवासाला सॅल्यूट आहे. नक्कीच. मॅडम अजून एक खास प्रश्न विचारायचा आहे, की ज्यावेळेस तुम्ही पासआउट झाला त्यावेळेस पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येचं प्रमाण आणि आज 2026च्या पासआउट होण्याच्या विद्यार्थ्यांचं संख्या किती आहे रेशो? आता खूप पटींनी वाढलाय. कारण पहिलं कसं होतं, पहिलं एक 4च स्ट्रीम होत्या. असं कॉम्प, आय-टी, सी-एस आणि ई-एन-टी-सी. फार तर फार मेकॅनिकल होतं.
आता असं झालं की आता एवढी व्हरायटी एवढं स्केलिंग झालंय, म्हणजे त्यावेळेस तर BCS खूप कमी होतं, म्हणजे लिटरली नन के बराबर. आता BCS, MCS, BSc आणि BBA, CA, परत कम्प्युटरमध्ये स्ट्रीम्स लाईक सायबर सिक्युरिटी, AIDS, DS एवढ्या स्ट्रीम आल्यात, एवढ्या क्वांटिटीनी मुलं बाहेर पडतात आहेत ना. त्याच्यामध्ये असं झालं की क्वालिटी कमी आहे माझ्या भाषेत, की माझ्याकडे जेवढा क्राऊड येतो त्या क्राऊडमध्ये असं झालंय की फार कमी मुलांना ते नॉलेज आहे. पूर्वी असं होतं की क्वालिटी ठीक आहे, चला ठीकठाक होती, ॲव्हरेज होती, पण क्वांटिटी फार कमी होती. सो त्यावेळेस काय व्हायचं की प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू पण वाटायची, की ठीक आहे आईवडीलच एवढे म्हणजे पॅरेंटने एवढं स्ट्रगल केलं की मुलांना तो जॉब लय मोठा वाटायचा, ॲक्सेप्टन्स होता. आता असं नाही राहिलेलं. आता BCAच्या मुलाला वाटतं की मला पण 4 लाख मिळावेत, MCAच्या मुलाला वाटतं मला 6 लाख मिळावेत, आणि इंजिनियर आहे तर तो 10 लाखाच्या एक्सपेक्टेशनने बसलाय. पण खरंच आपल्याकडे त्या 10 लॅक्स एवढं नॉलेज आहे का? इथे प्रॉब्लेम आहे. मला सांगायचं आहे हे, की पूर्वी 3 तासाचा पेपर असायचा, त्याच्यामध्ये 100 मार्कचं तुम्हाला अभ्यास करून लिहायलाच लागत होतं. बरोबर. आता नाही तसं राहिलेलं. आता प्रॅक्टिकल्स आले, त्याच्यात ओरल आले, व्हायवा आले, त्याच्यामध्ये आय थिंक 20-25 मार्क असतात आणि बाकीचे तुम्हाला इकडून मार्क दिले जातात. सो त्यामुळं थोडंसं तुम्ही करू शकता की जरा टीचरच्या एखाद्या गुडविलवरती तुमचं थोडंफार होईल. पण पूर्वी तसं नव्हतंच. एक्झाम पॅटर्न फार स्ट्रिक्ट होते, खूप गोष्टी स्ट्रिक्ट होत्या. आता तसं नाही राहिलेलं. सो मला असं वाटतं की आत्ताच्या मुलांमध्ये एक आहे की क्वांटिटी खूप जास्त बाहेर पडते आणि त्याच्या मानाने क्वालिटी कमी आहे, असं मला वाटतं. मग आता जॉब न मिळण्याचं हेच मुख्य कारण आहे का? हो, कारण की ज्या ठिकाणी 2-2 हजार मुलांची लाईन लागते, तर त्या ठिकाणी ऑलमोस्ट एक 2 किंवा 10च मुलं शॉर्टलिस्ट केले जातात. मग असं का? मग त्या 10 मुलांमध्ये जी क्वालिटी ती बाकी मुलांमध्ये का नाही आहे? मग ह्या गोष्टी महत्त्वाच्या ना. जसं आपण म्हणतो ना, आपण एखादी गोष्ट निग्लेक्ट करतो, की ठीक आहे माझं इंटरव्ह्यूला चालू आहे. आपण ग्रँटेड पकडतो की मला त्याचं नॉलेज आहे. पण लिटरली आपल्याकडे ते नॉलेजच नाही, आपण कसं काय ग्रँटेड पकडू शकतो? बरोबर. आज मला लायबल समजलं पाहिजे की मी जर इंटरव्ह्यूला चालू तर मी ती जाईपर्यंत अभ्यास केला पाहिजे. मी त्याचं बेस्ट एक्झाम्पल देईल. आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही 10thला होतात, एखादा तुमचा पेपर होता, समजा मॅथ्सचा पेपर आहे, तुम्ही मॅथ्सचा पेपर सुरू होईपर्यंत अभ्यास केला असेल बरोबर. आणि मग करावंच पुस्तक लागतं. बाहेर ठेवून आपण आत जायचो सगळेच. बरोबर. का? कारण मॅथ्सचा पेपर इम्पॉर्टंट आहे, आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची एक्झाम आहे. बरोबर, इतकं इम्पॉर्टंट वाटतं की आपण फार अगदी पुस्तकासोबतच असतो. मग ही गोष्ट इंटरव्ह्यूच्या वेळेस का होत नाही? इंटरव्ह्यूच्या वेळेस आपण फक्त रेझ्युमे घेऊन जातो किंवा आपण मोकळेच जातो, एवढा कॅज्युअल अप्रोच काय? सो बेसिकली मला हेच म्हणायचं की जर आपल्याला तो जॉब इतका महत्त्वाचा आहे, तर आपण त्या जॉबसाठीचं प्रिपरेशन का नाही करत? आपण हे ग्रँटेड का पकडतो की मला डिग्रीला 80% मार्क आहेत आणि माझं सिलेक्शन तर होणारच आहे. सो मानसिकतेचा डिफरन्स आहे. आजकाल माझ्याकडे येणारे 80% पॅरेंट काय बोलतात, आमचा मुलगा खूप हुशार आहे. मुलगा म्हणतो मी खूप हुशार आहे. अरे मग तुम्ही माझ्या समोर का आहेत? नाही, आता मला अजून ह्याच्यात एक गोष्ट विचारायची की बघा, आता तुमच्या वेळेस कोचिंग क्लासेस नव्हते, काहीच नव्हतं. तरी तुम्हाला जॉब मिळायचे. पण मग आता त्या कॉलेजला ते शिकवलं जात नाहीये का, की गरज वाढली कोचिंग क्लासेसची, पोरांना जॉब मिळायला प्रॉब्लेम होतोय? तसं नाही सर. हे बघा कसं आहे, पूर्वीचा जो सिलेबस आहे ना, आत्ताच्या ह्याच्यामध्ये थोडंफार अपडेशन नक्कीच आहे, पण 2 सब्जेक्ट जास्तच आहेत हे पण मी सांगेल. की जसं की आत्ताच्या लहान मुलांच्या विषयामध्ये कोरोनाच्या गोष्टी यायला लागल्या की ज्या पूर्वी नसायच्या ना. बरोबर. म्हणजे अपडेट होत चालले, उलट अपडेटेड करिक्युलम आहे असं मी सांगेल. पण मेन मुद्दा काय आहे की ना, जे आपण जे कमिटमेंट असते ना, बघा एखादी कमिटमेंट आपण घेऊन चाललोय, की जसं की मी कमिटमेंट घेऊन चालले होते की मला इंजिनिअरिंगच्याही पुढे जायचं. हे मी 10वीला असताना माझ्या टीचरला सांगितलं होतं, मला फक्त इंजिनियर नाही व्हायचं, आय वॉन्ट टू गो बियॉन्ड इंजिनिअरिंग. म्हणजे असं काही अचीव्ह करायचं की ज्याच्यामुळं मलाही फायदा झाला पाहिजे आणि माझ्या कुटुंबाला फायदा झाला पाहिजे. सो मग ही कमिटमेंट कुठेतरी मिसिंग आहे की पॅरेंटला असं वाटतं की आमचा मुलगा खूप हुशार आहे, 1 वर्षापर्यंत तू काही नको करू चालेल, किंवा तू MCA कर किंवा मास्टर कर आणि लय शिकल्यावर लय पगार मिळतो. हा एक माइंडसेट आहे. आणि मुलांचा माइंडसेट असा आहे की पॅरेंट कुठे काय बोलतात, मला काय फरक पडतो, मला सगळं वेळेवरच मिळते. कमिटमेंट्स कुठे आहेत? की जर पॅरेंटनी आणि मुलांनी क्लिअरली कम्युनिकेशन केलं की डिग्रीनंतर बाबा तू जॉबच कर, मी 1 रुपया देणार नाही, किंवा तुझं तू तरी ॲटलिस्ट बघ, आम्हाला देणं तर राहू देस, तुझं तू तरी बघ, तर तो मुलगा कमिटेड राहील की चला काहीतरी त्यांनी सुरुवात केली. आता असं की कुठूनच प्रेशर नाही आहे, पॅरेंट्स आर रिलॅक्स बिकॉज त्यांच्याकडे एवढा पैसा आहे की ठीक आहे आपलं 2 वर्षाचं पण होऊन जाईल. पण मग पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी कसं होतं की पॅरेंटची पण सिच्युएशन इतकी हे होती की नाही, पोरांनी कमवलंच पाहिजे, कारण जे काही एज्युकेशनला पैसा होता तो सुद्धा जमा करून आणलेला पैसा होता. बरोबर. मग तो ॲटलिस्ट पेबॅक तरी करायचा आहे, हे एक प्रेशर होतं.
आता आपण 3 इडियट्समध्ये काय पाहिलं, राजूची गोष्ट सगळ्यांना माहिती, बरोबर. त्याच्यावरती लोन असतं म्हणून त्याला किती प्रेशर वाटतं. खूप प्रेशर. तो एक चांगलाच मुलगा असतो, त्याच्या आई वडिलांच्या नजरेत तो बेस्टच असतो. मग तो प्रेशरमध्ये काय करतो, तो डिस्ट्रॅक्ट होतो ना फक्त प्रेशरमुळे. सो सांगायचं तात्पर्य हे की प्रेशर हे असावं मुलांमध्ये, पण पॉझिटिव्ह प्रेशर असलं पाहिजे. की आता आपण बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलंय, त्या मुलाच्या डोक्यामध्ये पुट ऑन केलं गेलं पाहिजे की डिग्रीनंतर घरात नाही बसायचं, डिग्रीनंतर बाहेर पडायचे. बाबा तू इंटर्नशिप कर, तू ऑन रोल पॅकेजचा जॉब घे, तुला जे मिळेल ते तू कर. बरोबर. कारण आता सिच्युएशन अशी आहे की खूप मोठ्या पॅकेजची वाट बघितलीच नाही पाहिजे, कारण इंडियन कंपन्यांनी हायरिंग फार कमी केलंय. मग वाट बघून जाणार कुठे? आणि फॉरेन कंपन्यांना स्किलफुल रिसोर्सेस लागतात. मग स्किल असण्यासाठी स्पेशलायझेशन शिकायला लागतं, शिकण्यासाठी तयारी लागते. मग आता माइंडसेट पॅरेंट्स आणि स्टुडंटचा हा आहे की मला डिग्रीला पर्सेंटेज मी का अभ्यास करू पुन्हा, माझं काम झालंय अभ्यासाचं. असं नाही आहे, तुम्हाला त्या स्पेशलायझेशनसाठी अभ्यास करायलाच लागतोय. कारण की इंडस्ट्रीमध्ये विचारलं जाणारं नॉलेज वेगळं आहे, कॉलेजमध्ये शिकवलेलं वेगळं आहे. बरोबर. प्रॅक्टिकली तुम्हाला जमतंय का, कोड करता येतोय का, हे मॅटर करतं. हे नाही येत तुम्हाला शिकायला लागेल. तुम्ही असं म्हणू नाही शकत की संपली माझी डिग्री मी रिलॅक्स, असं नाही. पूर्वीचा जमाना गेलाय. सर्वात मोठी जी कमतरता आहे विद्यार्थ्यांमध्ये आय टीच्या, कुठली जाणवते तुम्हाला की त्याच्यामुळे त्यांना जॉब मिळत नाही? सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हा आहे की ॲक्सेप्टन्स, की हे ॲक्सेप्टच केलं जात नाही की मला येत नाही. ओके. हा अहंकार आहे की मला सगळं येतं, हा मेन ड्रॉबॅक आहे. कारण की असे खूप मुलं आहेत की ज्यांना मी फक्त सांगेपर्यंत दम आहे की बाळांनो आपल्याला तिन्ही जॉबसाठी रेडी राहायचे. तुम्हाला एव्हरी टाईम एक नवीन इंट्रो बनवायचा आहे, रेझ्युमे बनवायचा आहे, प्रिपरेशन करायचे, प्रोजेक्ट्स बनवायचे आहेत, आणि ते करतात त्या गोष्टी सर. म्हणजे काही काही मुलं खूप अमेझिंग आहेत की ज्यांना फक्त सांगा आणि ते करणार, दे आर रेडी टू गो. मॅम तुम्ही फक्त सांगा आम्ही करतो. पण काही मुलं असे आहेत की त्यांचं असं आहे की हे माहिती आहे मला, तुम्ही नका सांगू. सो मला हे म्हणायचं आहे की मी किती बेस्ट टीचर असेल किंवा किती बेस्ट कोच असेल तरी तुम्ही एक बेस्ट स्टुडंट असला पाहिजेत. बरोबर. तुम्ही नॉलेज घेण्यासाठी रेडी पाहिजे. जर तुमच्यामध्ये शिकण्याची क्षमता नसेल तर माझं एज्युकेशन वेस्ट आहे. बरोबर. सो मला तो मुद्दा मांडायचा आहे की ही कमतरता आहे की एवढा अहंकार आहे की मला सगळं येतं. कारण की मला 80% मार्क आहेत, मला 90% मार्क आहेत, मी IITचा स्टुडंट आहे, मला गरज नाही आहे तुमची. मग गरज नाही तर मग तुमचं का नाही स्वतःहून होत, सिलेक्शन का नाही झालं, किंवा मग तुम्ही पहिल्याच राऊंड मध्ये बाहेर निघताय, काय प्रॉब्लेम आहे? मग ॲक्सेप्टन्स हवा ना सर, की ठीक आहे मला येत नाही ही पहिली स्टेप, आता मी करतो ही दुसरी स्टेप. इतकं सिम्पल आहे. म्हणजे लिटरली आम्ही लेटेस्टमध्ये IITचा मुलगा सुद्धा प्लेस केलाय. मग ह्याच्यामध्ये IITचं मुलं पण येतात. हो ऑब्व्हियसली IIT सगळे कॉलेजेसचे मुले. आता तुम्ही हे विसरूनच जा की कॅम्पस प्लेसमेंट फार कमी मुलांचं होतंय. IITचा दर्जा म्हणजे IITला नंबर लागला तरी पण ते की बा तुमचं आता काम झालं. आहेत ना सर, झालेत. तुम्ही बघू शकता इन्स्टाला, फेसबुक, युट्यूबला आणि बघू आता शकता. अशी परिस्थिती आहे की IIT वाल्याला सुद्धा कोचिंगची गरज पडते. मग सर, कुठंतरी कोचिंगची इन्स्टिट्यूट गरज कमी पडतायत का? कोचिंगची गरज पोरच कोणाला करत नाहीत. तसं नाही सर, कोचिंगची गरज कोणाला नाही. सगळ्यांना आहे. तो सर मला शिकायचा. सांगा जेन्युअनली, मी एक एक्झाम्पल देते. समजा तुम्ही व्यवसाय करायचा आहे तुम्हाला, तुम्ही व्यवसाय कधी बेस्ट करू शकता जर तो वडिलोपार्जित आहे ना. म्हणजे त्यांचं तो हँडेड आहे की आजोबांनी लहानपणापासूनच ट्रेनिंग केलं. झालंय हां, कारण की तुम्ही बघितलंय, तुम्ही वावरलात आणि तुम्ही शिकलात. बरोबर. पण मला सांगा आज तुम्हाला व्यवसाय करायचा आहे आणि तुम्हाला कोणीच नाहीये, ब्लँकेट टोटल, तुम्ही ब्लँक आहेत. Update. तुम्ही सुरू कराल कारण तुम्ही मेहनती आहे, तुम्ही पैसा टाकाल कारण तुम्हाला विश्वास कोणीतरी टाकते. बरोबर, सगळं काही करा. तो ग्रो होण्यासाठी तुम्हाला मेंटॉरची गरज लागते. अगदी बरोबर. तो तुम्हाला करेक्ट डिरेक्शन देतो. तो तुमचा व्यवसाय करून देतो का नाही देत. बरोबर. मग तुमचा व्यवसाय स्केल होतो, नाही तर तो तिथेच राहतो. असे किती व्यवसाय आहेत सर की जे सुरू करून 5 वर्षामध्ये त्याच लेवलला आहेत. असे किती कमी आहेत की जे 5 वर्षामध्ये स्केल होऊन बसलेत. खूप आहेत. मग त्यांच्या मागे कोण आहे? आपण म्हणतो ना गुरु पाहिजे, गुरुची व्हॅल्यू पाहिजे. लोकांचं असं झालं की नाही मीच हुशार, माझा मुलगा खूप हुशार. असं नाहीये. कुठेतरी आपलं कुठेच चुकतंय हे सांगण्यासाठी आपल्याला एखादा मेंटॉर पाहिजे की जो आपल्याला स्पष्ट, म्हणजे मी तर खूप स्पष्टच बोलते. कारण की मला असं वाटतं की जर आज माझ्या स्पष्ट बोलण्याने एखादा मुलगा इम्प्रूव्ह होत असेल, त्याच्या आयुष्यातला वेळ वाचत असेल तर मी ते केलं पाहिजे. त्यांचा वाय क्लिअर होतो ना. एक्झॅक्टली. कारण की जर आज त्या मुलाला माहीतच नाही त्याचं कुठं चुकतं, मी पण म्हणू बाळा तू खूप हुशार, तर मग बाळ जे सिच्युएशनला मागच्या 2 वर्षापासून होतं त्या सिच्युएशनमध्ये पुढे 2 वर्ष राहिलं तर कोणाचा वेळ जाणार आहे? त्याचाच वेळ. त्यापेक्षा मला असं वाटतं की तुमच्यासोबत मेंटॉर पाहिजे जे तुम्हाला स्पष्टपणे सांगेल की इथे प्रॉब्लेम आहे, इथे आपण इम्प्रूव्हमेंट करा, पुढे निघून जा. कारण की लिटरली म्हणजे पॅरेंट्सचा असा सिनारिओ झालेला आहे की डिग्रीला 10-12 लाख रुपये खर्च केले,
त्यानंतर कॉलेजमध्ये तर विचारूच शकत नाही काय झालं प्लेसमेंटचं. हम्म. आता पोरांचे लग्न जमलं, त्यांचं स्टेटस नाही. शेजारचे विचारतात त्याच्या, मग त्यांना काय बोलणार. हम्म. आणि आपण तर खूप हिमतीने इंजिनिअरिंग केलं, आता पुढे काय. सो हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सो मला असं वाटतं की यासाठी मेंटरिंग, आणि लोकांना असं वाटतं लिटरली की मी क्लास करतोय, मी का सांगू, मला कमीपणा वाटेल, मला कमीपणा वाटेल की मी क्लास करतोय. पण असं मुळातच नाही आहे. तुम्ही एखादी गोष्ट अपग्रेड करताय, शिकताय, तर तुमचा हा निर्णय बेस्ट आहे. बरोबर. जसं की परवा माझ्याकडे एक माझा स्टुडंट आला, तो मला बोलला की मॅम मी सांगितलं की फ्री इंटर्नशिप. म्हटलं तू असं का बोललास, तू असं का बोललात की फ्री इंटर्नशिप, फ्रीमध्ये तुला काय मिळणार आहे. तू सांग ना त्यांना की तू पेड इंटर्नशिप करतोय, तुला क्वालिटी एज्युकेशन मिळते, तुला प्रोजेक्ट्स बनवायला मिळतात. तू सांग ना म्हटलं समोर हम्म. की तू तुझ्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करतोय, एखाद्या क्वालिटी पर्सनकडून करतोय, हे तू सांगायला हवं. कारण मग कंपनी तुला प्रिफरन्स का नाही देणार. बरोबर. तू जर सांगतोय की मला फ्रीमध्ये शिकायला भेटलं, तुला फ्रीमध्ये काहीच नाही भेटणार. म्हणजे इथं प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू आहे, किंमत आहे, ती किंमत मोजावीच आहे, लागते. ती किंमत मोजायला लागते. आपण असं नाही म्हणू शकत की नाही मला मी 4 इंटर्नशिप, उलट मग तुम्ही जर 4 फ्री इंटर्नशिप केल्या, तुमच्याकडे जर नॉलेज नाहीये, तर मग तुम्ही ओव्हर क्वालिफाईड झालात, पण तुम्हाला नॉलेज नाही. मग मी तुम्हाला का हायर करू. त्यापेक्षा तुम्ही एकच गोष्ट करा, 6 महिने मन लावून करा, आणि त्याच्यातून तुम्ही रिझल्ट घ्या. इतकं सिम्पल. पण मेंटॉरची साथ पाहिजे, कारण डिरेक्शन लेस जर तुम्ही चालत राहिलात, तर तुम्ही कधीच त्या डेस्टिनेशनपर्यंत नाही पोहोचणार. बरोबर. मॅडम, आजचा जो मुख्य चर्चेचा विषय आहे ना, तो आहे फ्रेशर्स लोकांचा जो इंटरव्ह्यू क्रॅक करण्याची गोष्ट. तर मला हे जाणून घ्यायचं की पहिले की फ्रेशर्स मुलं आहेत ना, की कुठं चुका करतात रिझ्यूममध्ये. विशेष करून फ्रेशरचं कसं होतं ना, की फर्स्ट 20% अननेसेसरी गोष्टी टाकतात. कुठल्या? की कॉन्टॅक्ट नंबर. मला सांगा सर, आज तुम्ही एक HR आहेत आणि तुमच्याकडे 50चा डेटा आहे, तर तुम्ही स्पेसिफिकली कॉलिंग नंबर, व्हॉट्सअप नंबर हे क्रॉस चेक करणार का. 100% करायलाच लागणार. हां, म्हणजे मी तुम्हाला हे सांगते की एक HR आहे, त्यांना आउटबाउंड कॉल करायचे आहेत, जिथे आम्ही डेटा शेअर केलाय. तुम्ही जर कॉल नाही उचलला तर व्हॉट दे विल डू नेक्स्ट. बरोबर. पुढच्याला संधी मिळेल. आपल्या इथल्या मुलींना असं वाटतं की अननोन नंबरवरून कॉल येतो, तर अजूनही कॉल नाही उचलत. काय करायचं सांगा. बरोबर. HR पुन्हा कॉल करणार आहे का. नाही करणार. नाही करणार. ईमेल ॲड्रेस प्रोफेशनल पाहिजे. करिअर ऑब्जेक्टिव्ह कॉपी पेस्ट करतात ChatGPTचं. अरे बाप. आज एक HR आहे, ते दिवसभरात 30 to 50 कॉल करत असतील ॲटलिस्ट. महिन्याभरात किती काम करत असतील. 26 नाही, 4 डेज हॉलिडे म्हटलं, 26 नाही, 24 डेज वर्क करतात. 24 मल्टिप्लाय बाय 50 जरी केलं, एवढा मोठा आकडा भरतो. एवढं रेझ्युमे ते डोळ्या खालून घालतात, त्यांना कळणार नाही तुम्ही ऑनलाईन ChatGPTवरून कॉपी पेस्ट मारलंय. ही ते चूक होते. वेगळे पण दिसत नाही त्याच्यात. एक्झॅक्टली. दुसरी गोष्ट काय आहे की जे तुमच्या रेझ्युमेमध्ये अननेसेसरी गोष्टी आहेत, की तुम्ही मॅरिड आहेत का, सिंगल आहेत, कुठे राहता, परमनंट ॲड्रेस काय, करंट ॲड्रेस काय, तुम्ही इंडियन आहेत का फॉरेनर आहेत, हे सगळ्या गोष्टी लिहित बसतात. हे अननेसेसरी गोष्टी कशाला पाहिजे. त्यांना काम पाहिजे. एक्झॅक्टली. समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे, हे स्किल पाहिजे. तुम्ही लिहा ना धडधडीत की मला हे स्किल जमतं. जसं तुम्हाला व्हिडिओ एडिटर पाहिजे, तुम्ही काय बघणार, व्हिडिओ एडिटिंगचा अनुभव आहे का. आम्ही स्किल बघतो. हां, त्याच्या Tools पर्सनल येतात का? मॅटरचं काय पडलंय आपल्याला. एक्झॅक्टली. सो सेम IT मध्ये तेच वर्क होतं, की जर तुम्हाला एखादा डेटा अनालिस्ट पाहिजे, तर तुम्ही ते स्किल बघणार, ते बरोबर. प्रोजेक्ट्स पाहणार. जसं तुम्ही एडिटिंगसाठी तुम्ही एखादा प्रोजेक्ट बघणार, बाबा तू काय बनवलंय का व्हिडिओ, मला लिंक शेअर कर. राईट. सेम असंच आहे. कामाची गोष्ट रेझ्युमेमध्ये पाहिजे, ती टाकायचंच बऱ्याच फ्रेशरला कळतं, त्याच्यामुळे तो शॉर्टलिस्टच होत नाही. सो मला असं म्हणायचं आहे की ईच अँड एव्हरी जॉब ॲप्लिकेशनसाठी तुमचा रेझ्युमे हा चेंज करायलाच पाहिजे, आणि तो ॲज पर रिक्वायरमेंटच असला पाहिजे, तरच तो शॉर्टलिस्ट होतो. आता मी पण इंटरव्ह्यू बरेच घेतले पॅनल. मला एक गोष्ट लक्षात येते की तुम्ही पॅशन जे सांगता किंवा तुमचं हे हॉबी, तुमचं काम वेगळं आहे आणि तुमचे हॉबीज इतके वेगवेगळे लांबचे असूही शकतील, पण तिथं टाकण्याची ती गरज नाही आहे. बरोबर. तुम्ही कुठले हॉबीज टाकले पाहिजे की त्या तुमच्या कामाच्या रिलेव्हंट असणारे टाकले पाहिजे, म्हणजे तो इम्प्रेस होईल की चला याचे छंद पण असेच आहेत. बुक रिडिंग म्हणा, कामाची हॉबी आहे, हे टाकली पाहिजे ना. मग तो स्विमिंग टाकतो, हो. फिरायला टाकतो, जायचंय. खूप 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 चमत्कारिक लोक असतात. फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये पेट ॲज अ फॅमिली ॲड करणारे काही विद्यार्थी आहेत माझे, की देअर डॉग इज देअर फॅमिली मेंबर. बापरे. मला हे सांगायला लागतं की बाळा. गाडी पण अलीकडे तर गाडी म्हणजे गाडी घेतली की लोक म्हणतात फॅमिली मेंबर ॲड. हो. मग इथपर्यंत म्हणजे अशा गोष्टी आहेत, तर ते मला करेक्ट करायला लागते की नाही, फॅमिली म्हणजे आपल्या ब्लड रिलेशन मधले लोक, आपले आई वडील बहीण भाऊ बास चुलते काका मामी ते नाही, आपले रिलेशन मधले लोक, ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं. असं टू व्हीलर घेतलं तरी त्याला ते फॅमिली मेंबर वाटते. ठीक आहे, इमोशनल अटॅचमेंट आहे, आहे. पण लोकांनी त्याला जे रंगवलंय ना
की टू द पॉइंट जा, स्ट्रेट जा, पुढच्याला काय हवंय एक्झॅक्टली आणि मी काय देऊ शकतो एक्झॅक्टली आणि ही जर मॅच झालं तरच तुम्हाला जॉब मिळणार. बरोबर मला तर एवढं वाटतं की ज्यावेळेस मी घेतो ना, मला काय अपेक्षित असतं की हे स्किल आहे, मी ही पोस्टसाठी रिक्वायरमेंट टाकली आणि तुम्ही त्यासाठी ॲप्लिकेशन केलं. बरोबर मला फापट पसारा नको आहे. बरोबर तुझ्याकडे आहे का स्किल, चल ये तुला घेऊन. हम्म. आणि हे इतकं सोपं आहे ना. खूप खूप मग सोपं आय टी मध्ये कसं आहे तेच मला जाणून घ्यायचं होतं. आय टी मध्ये लग्नपत्रिकेसारखा सीन आहे सर. एकदा बनवा, परत बनवायचीच गरज नाही, असं मुलाचा माइंडसेट आहे. हा काय एकदाच बनवतात. मी कारण तर मला- सांगून दमते लिटरली की बाळांनो तो रेझ्युमे अपडेट करा. कारण बघा ना, जस्ट इमॅजिन आपण डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देतो, ठीक आहे. डेव्हलपमेंटमध्ये डेटाबेस, फ्रंट एंड, बॅक एंड 3 ओपनिंग असतात, बरोबर. बरोबर. आता मला सांगा सर, जर तुमच्याकडे ओपनिंग फ्रंट एंड डेव्हलपरसाठी आले, तुम्ही फुल स्टॅक डेव्हलपर टाकलं, तर तुमचा रेझ्युमे शॉर्टलिस्ट होईल का? होणारच नाही, त्याला तिथंच आउट करतील की मग कामाचं तुमची लग्नपत्रिका फेल गेली. सिम्पल. सो लग्नपत्रिका नकाच बनवू. तुम्हाला एव्हरी टाइम चेंज करायला लागेल, म्हणजे मेहनतीचं काम आहे हे सुद्धा. ते किती हँडी ठेवायचे हे पण मी शिकवते, की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा. म्हणजे ती ॲडव्हर्टाइजमेंट आली, ती कुठल्या पोस्ट त्यांनी तिथं मेन्शन केल्या, त्या पोस्टला अनुसरून तुमचा रिझ्यूम हा बनला पाहिजे. सिंक झाला पाहिजे. नाहीतर मग त्याचं काही व्हॅल्यूच नाही आहे ना. ते त्यांनी बसवलेली टीम आहे त्यांची की नाही हा नाही शॉर्टलिस्टेड, मोजक्या लोकांना बोलवते. बरोबर. आणि ऑनलाईन ॲक्सेसिबल खूप आहे. लॅपटॉप, मोबाईलमध्ये अप्लाय नावरती क्लिक करायला काही मायक्रो सेकंड लागतात. इतकं सोपं आहे. मग आपण काय करतो, आपण मेहनत घेतच नाही, आपण डायरेक्ट अप्लाय करून टाकतो. होणारच नाही. सो महिन्याभरात 200 अर्ज करण्यापेक्षा 2च करा, पण प्रॉपर करा. मी बऱ्याच वेळेस बघितले की 100 कंपन्यांमध्ये ॲप्लिकेशन देतात आणि एकाचा एक कॉल येत नाही. मग ह्याचं मूळ कुठंतरी इथंच आहे. रेझ्युमे शॉर्टलिस्टिंग. इरिलेव्हंट प्रोफाईल खूप असतात, म्हणजे बिनाकाम. जसं आता आमच्याकडे काही ओपनिंग्स असतात, तर त्याच्यामध्ये 2000 डेटा येतो, आलाय तर 2000. मी ओपनिंग टाकली ट्रेनरसाठी, मला ॲप्लिकेशन कुठले पण आलेत, म्हणजे मी इमॅजिन पण नव्हते केले असे अर्ज आले. म्हणजे डोळे झाकून आपण बस क्लिक करत चाललोय. हे रॉंग आहे ना. ह्याच्याने आपल्याला काहीच फायदा नाही. मग अननेसेसरी एक्सपेक्टेशन सेट होतात. बरोबर. मी एवढे अर्ज केले, माझं कुठूनच होत नाही. मी तर म्हणाले इंटरव्ह्यू तो असतो की जिथे तुम्ही जाऊन फिजिकली काहीतरी बोललात, त्याला म्हणायचं इंटरव्ह्यू तो होतच नाही की जिथे तुम्ही फक्त क्लिक केले आणि सोडून दिले. इरिलेव्हंट ॲप्लिकेशन आपण त्याला म्हणू शकतो. सो त्यामुळे त्या भानगडीत पडायचंच नाही. जेन्युइन अर्ज करायचे, तिथे इंटरव्ह्यू झाला पाहिजे हे मेक शुअर करायचं, आणि मग तो इंटरव्ह्यूमध्ये आपण रिजेक्ट कुठे झालो याला म्हणायचं जेन्युइन जॉब कॉल असं. मॅडम, आय टी कंपन्यांमध्ये फ्रेशर जे स्टुडंट येतात ॲप्लिकेशन करतात, त्यात कंपनी त्यांच्यात काय पाहते, कोणती स्किल पाहते? रिलेव्हन्सी स्कोर, म्हणजे डेजिग्नेशन ते आहे का. समजा एखाद्यांना डेटा सायंटिस्ट हायर करायचं आहे, तर डेटा सायंटिस्ट डेजिग्नेशनमध्ये लिहिलं आहे का. त्यानंतर ऑब्जेक्टिव्हमध्ये ह्या मुलाला खरंच लॉंग टर्मला आपल्यासोबत करिअर करायचं आहे का. त्यानंतर डिग्री मॅच होती का, मार्क्स चांगले पडलेत का, प्रोजेक्ट्स रिलेव्हंट आहेत का, की समजा डेटा सायन्स रिलेटेडच प्रोजेक्ट आहेत का. नाही तर वरती लिहिलं डेटा सायन्स आणि खाली लिहिले CC++चा प्रोजेक्ट, काय उपयोग नाही त्या गोष्टीचा. त्यानंतर टेक्निकल स्किल सेट, AI टूल, सगळं म्हणजे त्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये ज्या गोष्टी, त्यातल्या 80% गोष्टी त्या रेझ्युमेमध्ये आहेत का हे पाहिलं जातं. ते जर नसेल तर तो रेझ्युमे रिजेक्ट होतो. कारण की जर आहेत तर मग ह्या मुलाला आपण शॉर्टलिस्ट करू शकतो असं. आता AI आलंय नवीन, तर आता AIच्या पोस्ट जास्त आहेत की पहिल्या ज्या ट्रॅडिशनल पोस्ट आहेत त्या जास्त आहेत? कुठं संधी जास्त आहे पोरांनी, म्हणजे मुलांनी जर लक्ष कशावर, फोकस कशावर केलं पाहिजे? ॲक्च्युली AI ही तर कॉम्प्लिमेंटरी गोष्ट आहे. जसं की आपण जेवण केलं काहीतरी कॉम्प्लिमेंटरी मिळतं, तसं आहे ते. AI म्हणजे तुम्ही जर AI बनवायचा विचार केला तर ती गोष्ट तर फार हुशार मुलाची झाली, की ज्याला AI बनवायचं आहे, म्हणजे डेटा सायन्स तुम्हाला शिकायला लागेल आणि मग तुम्ही AI बनवू शकता. तिथं मोर इंटेलिजंट लोक घेतले जातात. दॅट इज एक अनदर पार्ट, तो वेगळा पार्ट आहे. आत्ता सध्या जेवढं हायरिंग होतंय मार्केटमध्ये, किंवा आम्ही ॲज अ फ्रेशर जेवढे जॉब उपलब्ध करून देतोय, त्याच्यामध्ये जे ट्रॅडिशनल मेथड आहे, ज्याच्यामध्ये डेटा अनालिस्ट, डेटा सायन्स, ह्या ओपनिंग खूप सर्रास येतात आहेत. हां, तुम्हाला बेसिक नॉलेजसोबत जर AI कसं वापरायचं हे कळतं तर दॅट इज ॲड ऑन. पण ह्याचा अर्थ असा नाही की AI येतं म्हणून रेझ्युमे शॉर्टलिस्ट होतो, असं अजिबातच नाही आहे. तुम्हाला बेसिक कन्सेप्ट यायला लागतील, कम्युनिकेशन चांगलं लागेल, ॲप्टिट्यूड चांगलं लागेल, कोडिंग पण चांगलं यायला लागेल, तर तुम्ही बेस्ट कॅन्डिडेट आहेत. बरोबर. कारण AI वापरणं खूप सोपं आहे, प्रत्येकजण वापरूच शकतो. पण तो कधी, की ज्यावेळेस त्याला सगळं काम येते तेव्हा, दॅट इज करेक्ट स्टेज. पण ॲज अ फ्रेशर 2 गोष्टी आहेत, की त्या टूलमध्ये मला AI कसा वापरायचा हे मी एंडिंगला शिकलं पाहिजे. जसे माझे ट्रेनर, म्हणजे जे टेक्निकल ट्रेनर आहेत, ते एंडिंगला शिकवतात की ह्या आयडीमध्ये इथे तुम्ही AIचा वापर करून तुमचं काम फास्ट करू शकता, पण डे 1ला नाही. सो बेसिक कन्सेप्टला तितकी जास्त व्हॅल्यू आहे. त्यानंतर जर तुम्हाला AI बनवायचा आहे तर तुम्हाला डेटा सायन्स शिकावं लागेल,
मग तुम्ही AI जसं की चॅट बॉक्स आहे, म्हणजे नाही का बरोबर. बऱ्याच वेबसाईटवरती ॲड केलेला असतो किंवा एखादा AI जसं की WhatsAppमध्ये AI आलाय. तो काय करतो, तुम्हाला लर्न करतो. तुम्ही कशा पद्धतीने रिस्पॉन्स करता, तुम्ही कोण आहात, कुठल्या वेळेला जास्त बोलता. तर या पद्धतीने तो तुमची रिप्लाय करतो. मग तसा एखादा बॉट तुम्ही बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला डेटा फीड करायला लागतो. आलं लक्षात? तर हे डेटा सायन्सचं काम झालं, की जे तुम्ही AI बनवताय. सो ती गोष्ट हाय लेव्हल झाली. सो मला असं म्हणायचं की ॲज अ फ्रेशर आपला फोकस काय पाहिजे, जे बेसिक कन्सेप्ट आहे त्याच्यावरती पाहिजे. जसं की मला जावा, पायथॉन ह्या लँग्वेजेस शिकता यायला पाहिजे. जसं जर तुम्ही फर्स्ट इयरची मुलं आहेत किंवा जर तुम्ही कॉलेज करताय, तर भाषा शिकण्यावरती फोकस करा, डेटाबेस शिका. ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. DB टूल जसं पॉवर BI असेल, टॅब्लो असेल, ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे किंवा एक्सेल असेल. एक्सेल पण भरपूर ठिकाणी यूज होतं. या गोष्टी याच्यावरती खूप जॉब्स आहेत अजून पण. असं नाही की AI आलं म्हणजे सगळंच रिप्लेस झालं, असं मुळातच नाही आहे. माझं ओपिनियन तेच आहे, की AI आलं म्हणजे जॉब जाणार नाही आहेत. जे आहेत ते अजून बेटर वेने आपण करणार आहे आणि जेव्हा मार्केटमध्ये नवीन इनोव्हेशन आले, तेव्हा जॉब जनरेटच झालेत. आलं लक्षात? म्हणजे पूर्वी कसं कम्प्युटर आले म्हणजे जॉब जाणार असं बूम व्हायचं. पण कम्प्युटरमुळे अजून जॉब म्हणजे तो कन्व्हिनियन्स तयार झाला इंडस्ट्रीला सुद्धा. आता बिझनेस करणारे लोकं पण खूप इझिली वेलकम मेसेज बनवतात. स्वतः बरोबर. हाताने आजकाल कोणीच नाही लिहित. म्हणजे याचा अर्थ असा झाला की जॉब गेले. ऑब्व्हियसली अजून अपॉर्च्युनिटीज क्रिएट झाल्या बरोबर. आणि अपॉर्च्युनिटीज क्रिएट होण्यासाठी जास्त नॉलेज मिळालं लोकांना, जास्त ॲक्सेस एक मिळाला. नवी फील्ड तयार झाली. हां, किंवा जो डेटा ऑलरेडी इंटरनेटवर पडलेला होता, तो तुम्ही ॲक्सेस करताय, वापरताय. इतकं सिंपल झालं. सो याचा अर्थ असा नाही की तुमचे उलट जास्त संधी, जास्त कस्टमर आणि जास्त स्पीडने आपण म्हणतो स्केलिंग वाढले गोष्टींचं. सो फ्रेशरचा फोकस AI शिकण्यावरती लगेचच नाही असला पाहिजे. आधी बेसिक लँग्वेज, कन्सेप्ट आणि त्यानंतर मग AI त्याच्यामध्ये मी कसा वापरू, ती शेवटची स्टेज पाहिजे. बरोबर. आता असे 5 स्किल सांगा मला, की ज्याच्यामुळं टेक्नॉलॉजिकल जर त्या टेक्निकल गोष्टी शिकली, तर पटकन जॉब मिळण्याची शक्यता जास्त आहे किंवा चांगला जॉब मिळण्याची शक्यता आहे. पहिलं तर इंग्लिश कम्युनिकेशन यायलाच पाहिजे. प्रॉपर फ्लुएंट पाहिजे. इतकं खराब नको की पार अगदी वॉज वेअर पण नाही कळत. मग आपलं काही होऊ शकत नाही. त्यानंतर कोडिंग स्किल एकदम प्रॉम्प्ट पाहिजे. तुम्हाला पेन पेपर दिला का लॅपटॉप दिला, काहीही तुम्हाला किंवा असं एखादं मशीन दिलं ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअरच इन्स्टॉल्ड नाहीये, तरी तुम्ही तो टास्क करून दाखवताय, तर मग तुम्ही कोडिंगमध्ये एक्सपर्ट आहे. त्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट. ॲप्टिट्यूडमध्ये रिझनिंग असेल, टेक्निकल ॲप्टिट्यूड असेल, कुठल्या लँग्वेजबद्दलचे क्वेश्चन असतील, तर तुम्हाला ते यायला पाहिजेत. फोर्थ थिंग त्याच्यामध्ये ही आहे, की जे तुमचं HR राउंडबद्दलचं जे कन्व्हर्सेशन आहे, की HRला तुम्हाला कसं हँडल करायचं आहे, ते तुमचं खूप प्रॉपर पाहिजे. कुठे काय आणि किती बोलायचं हे कळलं पाहिजे. आणि 5वा पार्ट आहे कन्सिस्टन्सी, की जे काही तुम्ही ह्या 4 गोष्टींसाठी प्रिपरेशन करता ते सातत्याने केली पाहिजे. स्वतःला गृहीत नाही धरलं पाहिजे, की मी HR राउंड 4 महिन्यापूर्वी गेलं तर मला आता येतो, असं नाही आहे. दररोज त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रत्येक गोष्ट तितकीच इक्वली इम्पॉर्टंट आहे. तर प्रत्येक गोष्टीला तुम्ही वेळ दिला पाहिजे सातत्याने. तेव्हा कुठे ते IT मध्ये चांगले पॅकेजेस मिळतात. बरोबर. समजा जर एखाद्या विद्यार्थ्याने आज जर सुरू केलं तुम्ही ज्या सांगताय त्या पद्धतीने, मग त्याचा 6 महिन्यात जर त्याला जॉब पाहिजे असेल, त्याचा रोड मॅप कसा असला पाहिजे? त्याने दिवसभरात एक 7 ते 8 तास तरी अभ्यास केला पाहिजे. याच्यामध्ये ॲटलीस्ट 3-4 तास कोडिंगची प्रॅक्टिस केली पाहिजे. आता कोडिंगची प्रॅक्टिस म्हणजे काय करायचं, की जसं की बेसिक व्हेरिएबल आज जर तुम्ही शिकलात, तर त्या बेसिक व्हेरिएबलवरती ॲटलीस्ट 50 तरी प्रोग्राम सॉल्व्ह केले पाहिजेत किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत. आपण काय करतो, आपण एखादा कन्सेप्ट बघतो, आपण तो प्रॅक्टिस करतो आणि आपला तो क्लिअर होऊन जातो. पण तो कन्सेप्ट तेव्हा रिकॉल होतो एखाद्या ठिकाणी ज्यावेळेस आपण त्याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. बरोबर. सो बंच ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे इम्पॉर्टंट आहे. मग एखाद्या मुलाला 2 तास लागतील, एखाद्याला 4 तास लागतील, एखाद्याला 8 तास लागतील. तो त्याचा पर्स्पेक्टिव्ह आला. पण टार्गेट हे घेऊन चाललं पाहिजे, की कोडिंग रिलेटेड मला HRने काहीही जरी विचारलं, तरी पण मला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे किंवा भले तो सॉल्व्ह नाही झाला, तरी एक 80% पर्यंत मला सोल्युशन देता यायला पाहिजे. सो प्रॉब्लेमला तुम्हाला प्रॉपर डिवाईड करता यायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप गेला पाहिजे. बेसिकली काय होतं, की कुठलाही प्रॉब्लेम ज्यावेळेस एखाद्या मुलाला मिळतो, तर तो काय करतो, तो पूर्ण प्रॉब्लेम वाचतो आणि लगेच सॉल्व्ह करायला जातो किंवा कन्फ्यूज होतो. सो मला काय म्हणायचं आहे, की स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे. कोडिंगच्या काही स्टेप्स फॉलो करणं गरजेचं आहे. बरोबर. तर ही मेथड जी आहे ना, याच्यामुळं एरर्स फार कमी येतात. पण त्यासाठी ना प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. जसं की बऱ्याच मुलांना असं वाटतं, की मी आज क्लास जॉइन केले, मला उद्या जॉब पाहिजे. असं नाही आहे. तुम्ही आज क्लास जॉइन केलं, तर तुम्ही आजचा अभ्यास 100% केला पाहिजे आणि एका महिन्यानंतरचा सुद्धा प्रॅक्टिसचा जो फ्लो आहे, तो मेंटेन केला पाहिजे. एकदा आपण केलं, पुन्हा वळूनच नाही बघितलं, असं नाही होऊ शकत ना. बरोबर. प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. तसंच जे
कम्युनिकेशन स्किल्स आहेत, तर कम्युनिकेशन स्किलची मिरर प्रॅक्टिस केली पाहिजे, की समोर कोणीही आलं तरी मला कॉन्फिडेंटली आय कॉन्टॅक्ट करून बोलता यायला पाहिजे. कारण आज जॉबची गरज मलाही समोरच्याला नाही, समोरचा द्यायला बसलाय. मला तो जॉब घेता आला पाहिजे. तर ते महत्त्वाचं आहे. तुम्ही फक्त तुमच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करता, की माझ्याकडे डिग्री आहे, मला दिलंच पाहिजे. देणारा तेव्हा देईल जेव्हा तुमच्यामध्ये ते कॅलिबर दिसेल. ते बरोबर. दाखवणं महत्त्वाचं आहे. काही-काही मुलं खूप बोलबच्चन असतात, पण टेक्निकल काही येत नाही. काही-काही मुलं टेक्निकली इतके हुशार असतात, की त्यांना बोलताच येत नाही. तर मला म्हणायचं आहे, की ह्या गोष्टी बॅलन्स करता यायला पाहिजेत. असं नाही, की तुमचं ग्रॅमॅटिकली 100% करेक्टच असलं पाहिजे. पण तुमचं स्पीड आणि बोलण्याचा कॉन्फिडन्स इतका पाहिजे, की एखादी ग्रामॅटिकल मिस्टेक पण चालून जाते. पण तुमचा कॉन्फिडन्स इतका डाऊन आहे, की तुम्हाला काहीच बोलता येत नाही, तर मग समोरचा विचार करतो. तर यासाठी रिपीटेड प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. किंवा जर ॲप्टिट्यूडला तुम्ही लाईटली घेताय, तर तुम्ही आय-टीसाठी बनलाच नाहीत मग. माणसांना, पोरांना खूप नॉर्मल वाटते, की ॲप्टिट्यूड म्हणजे काहीच नाही. पण ॲप्टिट्यूड ही अशी एक गोष्ट आहे, की जी तुम्ही किती हुशार आहेत हे 20 मिनिटात सांगून जाते समोरच्याला. तर टार्गेट हे ठेवा, की मला 50 प्रश्न 20 मिनिटात सॉल्व्ह करायचे, त्याच्यामध्ये मला 30 मार्क आले पाहिजेत. जेव्हा तुम्ही त्या लेव्हलला जाल, तेव्हाच तुम्ही समजा, की माझं परफेक्ट झालं. जर तुमचं नाही झालं, तर तुम्हाला पुन्हा प्रॅक्टिस करायला लागेल. आता ऑनलाईन असे खूप सगळ्या वेबसाईट्स आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्ही टायमर लावून पण प्रॅक्टिस करू शकता, की ऑनलाईन टेस्ट तुम्ही देऊ शकता, की मला 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, 20 मिनिटामध्ये झाले पाहिजे, किती करेक्ट आले पाहिजे, किती चुकले. तुमचं स्पीड आणि ॲक्युरसीच नसेल, तर तुम्ही काय इंटरव्ह्यू विन करणार आहेत? बरोबर. या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे 6 महिन्यात जर जॉब हवा असेल, तर 7-8 तास तरी अभ्यास केलाच पाहिजे, विदाऊट लुकिंग ॲट द क्लॉक असं. बरोबर. आता लिंक्डइन असेल, GitHub असेल किंवा पोर्टफोलिओची गरज आजच्या काळात किती वाटते तुम्हाला? असलंच पाहिजे. आय-टी म्हणजे त्याच्याशिवाय हेच नाही. कारण की ऑब्व्हियसली जर तुमची प्रोफेशनल प्रोफाईल नाही, तर समोरच्याला कसं कळणार तुम्ही आय-टीसाठी बनलात? जर तुमची GitHubची प्रोफाईल नाही आहे, तर तुम्ही प्रोजेक्ट बनवलेच नाही, म्हणजे तुम्हाला काहीच माहीत नाही. आता तुम्हाला ए फॉर ॲपलपासून मला ट्रेनिंग द्यायला लागेल, असं समोरचा विचार करतोच ना. सो त्यासाठी जे काही तुमच्याकडे छोटे-मोठे प्रोजेक्ट आहेत, त्यासाठी तुमची GitHubची पहिली तर प्रोफाईल पाहिजे, त्याच्यावरती प्रोजेक्ट्स पाहिजेत आणि विशेष करून जरी लॅपटॉप कॅरी नाही केला, तरी ते प्रोजेक्ट्स ओपन करून रन पण करून दाखवता आले पाहिजे. बरोबर. असं नाही, की बाबा दरवेळेस तुम्हाला ते सांगायला लागतंय. उघडतोय लॅपटॉप आपण, त्याला चार्जर लावतोय आणि मग दाखवतोय. असं ह्याची पण गरज पडत नाही जर प्रोफाईल स्ट्राँग असतील तर. की तुम्ही कुठे इंटर्नशिप करताय, काय करताय, हे सगळं प्रॉपर मेन्शन केलं गेलं पाहिजे. कारण तुमच्या प्रोफाईल बघणारे रिक्रुटर्स आहेत. बेसिकली ज्यांना मोर प्रोफेशनल लोकं लागतात ना, मुलं लागतात, आय मीन टू से, तर तिथे त्यांना त्या गोष्टींची रिक्वायरमेंट आहेच आहे. त्यामुळे त्या प्रोफाईल असल्या पाहिजेत आणि नुसत्याच प्रोफाईल ओपन करून उपयोग नाही. त्याच्यामध्ये प्रोजेक्ट्स ॲडेड पाहिजेत, इंटर्नशिप ॲडेड पाहिजे. ती प्रोफाईल कंप्लीट पाहिजे, आय मीन टू से असं. आता टेक्निकल इंटरव्ह्यू असतील किंवा मग HRचे इंटरव्ह्यू असतील, तर स्टुडंटनी कशी तयारी करायला पाहिजे? कोडिंगसाठी कसं आहे, कोडिंगसाठी इन डेप्थ आपल्याला हे करता आलंच पाहिजे. पण HR राउंडसाठी ना, बेसिक HR राउंडचे क्वेश्चन आहेत, की त्याचे आन्सर ना रिलेव्हंट पाहिजेत. म्हणजे एखादी कंपनी तुम्हाला विचारते, "व्हाय शुड आय हायर यू?" मी तुम्हाला का घेऊ? बरोबर. तर तुम्हाला काय उत्तर अपेक्षित असलं पाहिजे? ऑब्व्हियसली, की आय एम द परफेक्ट पर्सन आणि माझ्याकडे ते सगळे स्किल सेट आहेत, की जे तुमच्या कंपनीला लागणार आहेत किंवा त्या व्यतिरिक्तही माझ्याकडे सॉफ्ट स्किल आहेत, माझ्याकडे प्रोफेशनलिझम आहे, हे बोललं पाहिजे. समोरच्याला पटेल. एखादा मुलगा जर असं बोलला, की "सर, यू नेव्हर रिग्रेट हायरिंग मी. आय एम व्हेरी परफेक्ट." मग तुम्हाला काय वाटेल? हा मोर ओव्हर ॲरोगंट रिप्लाय झाला. येस. है ना? इंटेंट एकच आहे. दोन्ही आन्सरमधला इंटेंट एकच आहे. पण ज्या वेने आपण समोरच्याला सांगतोय, कदाचित तो वे चुकीचा आहे, कदाचित ते वर्ड्स चुकीचे आहेत. मग हे कुठेतरी समजलं पाहिजे ना आपल्याला. सो कोडिंग आणि HR राउंड क्रॅक करायचा असेल, तर कोडिंगची दिनरात मेहनत घ्यायलाच लागेल आणि HR राउंडसाठी ॲटलीस्ट मिरर प्रॅक्टिस केली पाहिजे. जसं की माझे ज्यावेळेस इंटरव्ह्यू असायचे, कुठे पण मी ज्यावेळेस इंटरव्ह्यूला गेले, आधी मी प्रॅक्टिस करून जात होते. मग मला किती नॉलेज आहे हा वेगळा भाग आहे, पण मला बरोबर. नॉलेज पोहोचवता तर आलं पाहिजे. बरोबर. जर मला तेच नाही आलं पोहोचवता, 2 मिनिटात समोरचा म्हटला, "आय विल लेट यू नो." तर तो प्रोफेशनल नकार झाला. तो मला ऐकायचाच नव्हता कुठेच. म्हणजे मी जे काही 3-4 शब्द त्याच्यामध्ये मला कधीच कोणी म्हटलं नाही, की तुम्ही नंतर या. नेव्हर. दे वेर लाइक प्राउड टू हायर अ MIT इंजिनियर. बरोबर. दे वेर व्हेरी, व्हेरी प्राउड. सो कुणाला तरी आपल्या प्रोफाईलवरती प्राउड फील झालं पाहिजे, असं आपण प्रेझेंटेशन दिलं पाहिजे. वी शुड कीप ट्राईंग. काही मुलांना 2 प्रश्न विचारून जर उत्तर नाही आलं, तर ते एवढे डिमोटिवेट होतात, की पुढची उत्तरच देत नाही. एवढा इम्पेशंट अप्रोच आहे. तर त्याच्यापेक्षा लेट मी ट्राय. बरोबर. मी प्रयत्न करत राहतो. समोरची चॉईस आहे, मला घ्यायचं की नाही. कारण प्रयत्नांना जास्त व्हॅल्यू मिळते रादर दॅन नॉलेजला. बरोबर.
असं. आता तुम्ही कोडिंगवर म्हटले की प्रॅक्टिस करायला पाहिजे, पण सपोज असं की एखादा विद्यार्थी कोडिंगमध्ये फारच कमकुवत आहे, तर आय टी सेक्टरमध्ये कोडिंगच्या शिवाय त्यांना काही दुसरे ऑप्शन्स आहेत का अवेलेबल? कोडिंगशिवाय त्यांना क्लाउडसारखे ऑप्शन आहेत, जसं की AWS, DevOps हे सगळे सॉफ्टवेअर आहेत. त्याच्यावरती पण त्यांना जॉब मिळतात. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. पण शेवटी ॲट द एंड तेही सॉफ्टवेअर अंडरस्टँड करण्यासाठी वेळ द्यायलाच लागतो ना, की जसं की एखादं सॉफ्टवेअर आहे विथ इन्स्टॉलेशन जर तुम्हाला ते करायचं आहे, मग त्याच्यामध्ये बाकी गोष्टी बघितल्या जातात. जसं की तुमचं ग्रामर, इंग्लिश, चॅटिंग. जसं की मी मेटाच्या एम्प्लॉयचं एक्झाम्पल देईल सर तुम्हाला. तर आता समजा मेटाचा एम्प्लॉई आहे. मग त्यांचे क्लायंट कोण आहेत? जगभरातले बिझनेस ओनर्स. बरोबर. आता समजा असा एखादा इश्यू आहे की पेमेंट रिफ्लेक्ट नाही झालं आणि ते पेमेंटचा इमर्जन्सी इश्यू जर रेज झाला, तर त्या एम्प्लॉयनी काय करणं अपेक्षित आहे? ऑन द स्पॉट रिप्लाय करणं चॅटबॉक्सवरती, बरोबर? बरोबर. आता कितपत चान्सेस आहेत की तो ChatGPT करेल आणि इकडं कॉपी पेस्ट करेल? नाही ना, चान्स नाही. लाईव्हमध्ये कुठला चान्स? चान्स नाही ना, कारण समोरची वेळच व्यक्ती नाही तेवढा. हायेस्ट पेईंग आहे. त्याचा इमर्जन्सी इश्यू झालाय. हम्म. तिथे तुम्हाला तुमचं प्रॉपरच कम्युनिकेशन लागणार विथ नॉलेज पाहिजे. सेन्सिबल कम्युनिकेशन लागणार. यासाठी भले कोडिंगचं नॉलेज तुम्हाला आवश्यक नाहीये, पण तुमचं कम्युनिकेशन, तुमचं सेन्सिबिलिटी हे खूप मॅटर करतं की कुठल्या ठिकाणी तुम्हाला काय रिॲक्शन द्यायची. तर त्यासाठी जर कोडिंग येत नसेल, तर बाकीचे सॉफ्टवेअर्स हँडल करण्याची कॅपॅसिटी, तुमचं कम्युनिकेशन, तुमचं रिटन इंग्लिश या गोष्टींना पण वेटेज खूप असतं. तर त्यामुळे त्या गोष्टी अंडर एस्टिमेटिंग मुळातच नाही आहेत. बरोबर. क्लाउड असेल, तुमचं डेव्हऑप्स असेल किंवा डेटा अनालिसिस असेल, त्याच्यामध्ये भले तुमचं छोटंसं का सॉफ्टवेअर असेल ना, ते तुमच्या कामाची गोष्ट झाली. पण तुम्ही रिप्रेझेंट करता एखाद्या कंपनीला, तर त्या रिप्रेझेंटेशनमध्ये तुमचं एकदम प्रोफेशनलच रिप्रेझेंटेशन पाहिजे. त्यासाठी कम्युनिकेशन खूप मॅटर करतं. आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांचा एकच प्रॉब्लेम आहे, त्यांना येतं सगळं, पण त्यांना खूप भीती वाटते की मी रिप्रेझेंट कसं करू. बरोबर. मी म्हणते की जसं मी मगाशी म्हटलं की पोटाला काय लाजायचं, कुठलेही कामं पडले करायचे. म्हणून तर मेट्रो सिटीत लोकांनी यायला पाहिजे असं मला वाटतं. की बरोबर. गाव सोडून जर आपण शहरात आलो तर आपण काय काम करतोय हे कोणीच पाहत नाही. आपण जरी छोटा जॉब केला तरी आपल्याला कोण हसणार आहे? हीच गोष्ट गावाकडे जर आपण केली, एखाद्या MIDCत जॉब केला आणि आपण घरी चालू MIDC सुटलं, आपल्या लोक अरे बघ MIDCत काम करतो. त्यापेक्षा मग तुम्ही शहरात या, छोटासा जॉब करा, त्याच्यावरती तुम्ही छोट्याशा एखाद्या आरकेमध्ये राहा. काय फरक पडतो? घरी बरे बंगला आहे, बरोबर. पण फरक नाही ना नाही पडत पडत, नाही पडत. की मला पुढे जायचंय, मला स्ट्रगल करायला लागणार. मी जरा स्ट्रगल नको करू, मला लगेच मोठ्या खुर्चीवर कोण बसवणार? तर ही क्षमता पाहिजे की जर मला नॉन टेक्निकलमध्ये जॉब करायचा आहे किंवा जर मला विदाऊट कोडिंग करायचं आहे, तर मला मिळेल तर जॉबमधून सुरुवात करायला लागेल. भले तो डेटाचा जॉब असेल, तो सपोर्टचा असेल, तो चॅटचा असेल, कुठला का असेल ना, मी सुरुवात करेल, मी डेव्हलप करेल स्वतःला. 2-3 वर्ष मी वेळ देईल आणि त्यानंतर मी स्पेशलायझेशन करेल. त्यावेळेस माझ्याकडे अनुभव पण असेल आणि मग मला समोरची कंपनी जास्त पगार देईल. इतकं सिंपल आहे. मॅडम, Tier 2 आणि Tier 3 जे कॉलेजेस असतात, तर MNCमध्ये ह्यांना जॉब मिळण्याच्या पॉसिबिलिटी कशा आहेत? आजकाल MNCच काय, पण कुठलीही कंपनी प्रत्येकाला जॉब देईल जर स्किल असेल तर. कॉलेज मॅटर करतं का नाही? कारण प्रत्येक कंपनीचे पोर्टल, हायरिंग प्लॅटफॉर्म ओपन आहेत सर, सगळ्यांसाठी ओपन आहेत. आणि प्रत्येक कंपनी लायबल आहे की मला समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या लोकांना इक्वल संधी द्यायची आहे. सो तिथे त्यांचे हायरिंग प्लॅटफॉर्म फार क्लीन आणि नीट आहेत, ट्रान्सपरंट आहेत. आता माझा कॉल आहे हा की जर मी असंच घेऊन बसलो की नाही मी लय ॲव्हरेज कॉलेजमधून शिकलो, मला काही येत नाही किंवा मला फार कमी मार्क्स पडले, मला कोणी घेत नाही, तर मग काहीच नाही होऊ शकत. पण जर तुम्हाला वाटते की तुम्हाला MNCत जायचं आहे, तर मग तुम्हाला MNCचा क्रायटेरिया समजून घ्यायला लागेल पहिलं तर. MNCमध्ये एज्युकेशनचा क्रायटेरिया आहे, स्किलचा क्रायटेरिया आहे, नॉलेजचा क्रायटेरिया आहे. तुम्ही बसत असाल तर तुम्ही MNCचे स्वप्न बघा. पण जर तुम्ही त्या क्रायटेरियात नाही बसत आहेत, तर तुम्ही मिळेल तिथून सुरुवात करा. कोण म्हणतं MNCतच जा? उलट MNCमध्ये गेल्यानंतर तुम्ही एखाद्या कोपऱ्यामध्ये असं एखादं काम करता की ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला तेवढाच एक पार्ट माहिती असतो, 0.1%. तुम्हाला अख्खा प्रोजेक्ट ॲक्सेस करायला मिळतच नाही. बरोबर. पण जर तुम्ही एखाद्या मिड स्केलमध्ये गेला, स्टार्टअपमध्ये गेला, तुम्हाला सगळं करायला मिळतं. म्हणजे तुम्ही सगळ्या साईडनी स्किलफुल बनताय. बरोबर. आणि स्टार्टअप किंवा मिड स्केलकडं एवढं बजेटच नाही की ते तुम्हाला बेंचवर ठेवतील. मग ते काय करतील? ते तुम्हाला कामाला लावतील. बरोबर. काम करताना तुम्ही 10 गोष्टी शिकणार ना, कारण तुम्ही पडणार, झडणार, त्याच्यातून तुम्ही शिकणार. पण MNCमध्ये जर तुम्हाला हा राईटच नाही की तुम्ही काय काम करायचं आणि तो राईट फक्त मॅनेजमेंटला आहे, तर तुम्ही काय करणार? भले आज तुम्ही एक इंजिनियर आहेत, पण जर तुम्हाला चॅट सपोर्टवरती टाकलं तर तुम्ही काहीच नाही बोलू शकणार. करावंच कारण लागेल. MNCमध्ये पहिले 6 महिने तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यावरती तुमच्या 3-4 असेसमेंट होतात. त्या असेसमेंटमधून त्यांना कळतं की हा मुलगा किंवा ही मुलगी कशामध्ये बेस्ट आहे. जर तुम्ही कोडिंगमध्ये बेस्ट नाही आहे, तर तुम्हाला सपोर्टसाठीच टाकणार आहेत. इतकं बरोबर. सिंपल आहे. मग तुम्ही पुन्हा 3.5 वर्षांनी पुणेरी पाटणकडे येणार आहेत.
की आता मला पगार वाढ मिळत नाही. बरोबर. त्यापेक्षा तुम्हाला जर माहिती की टेक्नॉलॉजी मला जास्त कमवून देणार आहे, तर तुम्ही चॉईस करा टेक्नॉलॉजी, की मला पायथॉन सारखी गोष्ट त्याच्यावरती काम करायला मिळतंय. मला AWS सारख्या गोष्टीवरती काम करा. तुम्ही टेक्नॉलॉजी अशी चॉईस करा की 7 वर्षात घर, गाडी, बंगला सगळं झालं पाहिजे. मला हे बोलायचं आहे. शेवटी पैसा पैशाचं काम करतो. पण जर तुम्ही त्याच पगारामध्ये एवढ्या वर्ष जर रिटर्न सस्टेन करणार असेल, तर तुम्ही करा मग MNCच्या मागे लागा. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर. सो कॉलेजचा टाईप काहीच मॅटर करत नाही. मॅटर माइंडसेट करतो, की जर मी ठरवलं की मला करायचं आहे, तर मी कुठली टेक्नॉलॉजी शिकेल. जगातली अशी कुठली टेक्नॉलॉजी नाही की ती 6-8 महिन्यात शिकली जाऊ शकत नाही. फक्त मग त्यासाठी आपल्याला काय सोडायचं हे कळलं पाहिजे, की मला माझं इन्स्टा सोडायचा का, फेसबुक सोडायचं का, यूट्यूब सोडायचं. आता बऱ्याच लोकांच्या ह्या प्रतिक्रिया येतील की व्हिडिओ पण यूट्यूबवरूनच बघतोय. पण बरोबर. मला हे म्हणायचं की शिक्षणासाठी तुम्ही त्या गोष्टी नक्की वापरा. पण तुम्ही एंटरटेनमेंट करताना जर तुम्ही 30 सेकंडची रील जर तुम्ही 30 सेकंडची आहे म्हणून जर 3 तास बघताय, तर तुमचा टाइम वेस्ट नाही होऊ शकत का? 100%. मग सो तुम्हाला जर कमी वेळात यश मिळवायचं, तर तुम्ही तुमच्या 10 गोष्टी सोडल्या पाहिजेत. तेव्हा कुठे तुम्हाला ती गोष्ट मिळेल. बरोबर. मॅडम, आता ही फेक प्लेसमेंट असतात किंवा जे राईट कोचिंग क्लासेस म्हणजे म्हणतो आपण करेक्ट, तर ते कसे ओळखायचे? टीम पाहिजे सर. आजकाल कसं आहे ना, भिंतींनी प्लेसमेंट नाही मिळत, नावाने पण नाही मिळत. आज मी त्या प्लॅटफॉर्मवरती उभं राहून किती लोकांकडून ते काम करून घेते हे महत्त्वाचं. टीम पाहिजे की बाबा प्लेसमेंट ऑफिसर आहे का, सपोर्ट टीम आहे का, काउन्सलर आहेत का. आपण म्हणतो ना की एखादं ऑर्गनायझेशन स्टँडर्ड आहे, तर खूप भारी प्रीमियम आहे. प्रीमियम म्हणजे काय? एखाद्या ब्रँडला प्रीमियम कसं डिफाईन करायचं आपण, त्याच्यामध्ये सिस्टीम आणि ऑपरेशन्स आहेत का, की जर एखादी गोष्ट आहे जसं की एखाद्या ठिकाणी मी एक साधं एक्झाम्पल देते. एखाद्या ठिकाणी ना आधी पैसे भरायचे आणि मग आपल्याला ते घ्यायचे तर खाण्याचा आयटम. आपण म्हणतो का की नाही मला आधी पोट भरून खायचंय मग मी भरणार. सिस्टीमने जायला लागतं ना. बरोबर. तुम्ही किती मोठे असा किती छोटे असा तुम्हाला तिथं पैसेच भरायला लागतात 100%. आणि तुम्हाला वाटच बघायला लागते. तिथं तुम्ही म्हणू शकता का नाही मला आधीच पाहिजे, मला घाई नो. या सिस्टीम्स महत्त्वाच्या आहेत की ज्या ऑर्गनायझेशनमध्ये सिस्टीम आहे तिथे तुम्हाला सिस्टमॅटिकलीच रिस्पॉन्स मिळणार आणि लोकच काम करतात प्लेसमेंटचे. कारण बघा ना, आज जगात इंडस्ट्रीला लोक आणि पैसा हा 2च प्रॉब्लेम आहे. बरोबर. पैसा मॅनेज होतो, लोक मॅनेज नाही होत. बरोबर. मग जर इंडस्ट्रीला लोकांची एवढी गरज आहे, तर IT इन्स्टिट्यूटमधून स्किलफुल लोक नको आहेत का इंडस्ट्रीला? हवेत. त्यासाठी टायअप करणारा प्लेसमेंट ऑफिसर पाहिजे. हे लोक जर आहेत तरच प्लेसमेंट सक्सेसफुल आहेत. आणि विशेष करून जर एखाद्या प्लेसमेंट टीमचे एफर्ट जर खूप जेन्युइन आहेत, तर त्या प्लेसमेंट टीमला 10 मिनिटाचा रिव्ह्यूचा व्हिडिओ कोणी पण देईल. बरोबर. इतकं सिम्पल आहे. पण जर तुमच्याकडे तसे प्रूफच नसतील, तर मग कोणी तुमचं review देणार प्लेसमेंट नाही. यशस्वी नाही तेच. आज माझ्याकडे एवढं मोठं पब्लिक येतं, माझ्या टीमकडे येतं, एवढी सर्व्हिस घेऊन जात. ते खूप आरामात 15-20 मिनिटं उलट त्याच्यापेक्षा जास्त बोलायला बघतात. इतके खुश असतात. म्हणजे आजच्या जमान्यामध्ये IT मध्ये जॉब मिळणं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. म्हणजे एखाद्या मिडल क्लास फॅमिलीसाठी त्यांच्या आयुष्यभराचं स्वप्न आहे. बरोबर. त्यासाठी ते बोलतात. मग जर तुम्हाला ह्या गोष्टी दिसल्या तर ते जेन्युइन आहे. कारण की तुम्ही जर अस्तित्व तुमचं आहे, जर तुम्ही काम करताय, तर तुम्ही काय काम करताय, कसं करताय याचा फीडबॅक तर तुम्ही घेऊच शकता. आपण बरोबर. डिझर्व करतो ती गोष्ट. पण जर तसं नसेल तर थोडंसं तुम्हाला बघायला लागेल की नाही मला खरंच काय मिळतंय. जर तुम्हाला होला हो मिळते, गॅरंटी हो मिळते, लिहून हो मिळतंय, हे मिळतं. कोण कोणाची गॅरंटी घेतं सर आजकाल? नाही येणार. आज मी पेपरवर लिहून दिलं. बरेच लोक पेपर गॅरंटी नाही, देतात. लग्न जमल्यावर पण त्या कड्यावरून किल्ल्यावरून ढकलून देतात. गॅरंटी काय राहील? काय राहिली गॅरंटी? सो मला हे म्हणायचं की माझे पण एफर्ट असतील, तुमचे एफर्ट ठेवा, दोघं मिळून करू. त्याला म्हणायचं ॲश्युरन्स. आणि तो जास्त वर्क करतो गॅरंटीपेक्षा, असं मला वाटतं. आता मार्केटमध्ये भरपूर इन्स्टिट्यूट आहे ट्रेनिंग देणारे, IT कोचिंग देणारे. मला हे विचारायचे की पुणेरी पॅटर्नची खासियत काय? पुणेरी पॅटर्नची खासियत ही आहे की आपण काय करतो ना सर, आपले जे मराठी माणसं आहेत त्यांना पुढे घेऊन जात आहे. ओके. आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना. कारण एखादी गोष्ट विनाकारणच हायफाय किंवा फार अगदी त्याला आपण एक वेगळा टच देण्यात काहीच पॉईंट नाही आहे. तुम्ही ग्रामीण भागातून येतात त्यामुळे तुम्हाला ती नस माहिती आहे. बरोबर. कारण आपले मुलं पुढे गेले पाहिजेत. कारण आपला ग्रामीण भाग आहे ना, म्हणजे त्यांना सेल्फ रिस्पेक्ट आहे, त्यांना एज्युकेशन आहे, नॉलेज आहे, सगळे आहे. पण त्यांना ते ना पॉलिश करणारा टच नाही. जर त्यांना तो मिळाला ना, तर ते खूप चांगल्या पद्धतीने पुढे जातात. मी नेहमी पोरांना हे सांगते की तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. मी तुम्हाला आश्चर्य वाटेल सर, आमच्याकडे ना साताऱ्याचे ना 2 सिस्टर आल्या होत्या. त्यांचे वडील त्यांना घेऊन आले होते.
त्या मुलीचा ना बोलण्याचा प्रॉब्लेम होता की थोडंसं बोबडं बोलणं यायचं आणि क्लिअर येत नसायचा आवाज. याचा अर्थ हा नव्हता की तिचं बोलणं मला समजत नाही. तर ना माझ्या केबिनमध्ये त्या दोघीजणी आल्या, वडील आले, बसले. ते खूप काळजीत होते. त्यांनी मला सांगितलं की मागच्या 1 वर्षापासून आम्ही साताऱ्यामधल्या क्लासेसमध्ये क्लास घेतोय. त्यांनी आमच्या मुलीला 1 वर्षात फक्त हेच सांगितलं की तुझं काही होणार नाही आय-टीत. मी म्हटलं, बाळा तुझं शिक्षण काय? तर म्हणे मी इंजिनियर आहे. 2000 आय थिंक 23 पास आउट आहे मी. इंजिनियर आहे, माझा फर्स्ट क्लास आहे. मी म्हटलं इंजिनिअरिंग जर फर्स्ट क्लास असेल तर इंजिनिअरिंगचं काहीतरी ओरल व्हायवा झालंच असतील ना. तिथे जर एवढे चांगले मार्क पडतात तर मग IT कंपन्या जॉब का नाही देत? तर बोलले की मी इंटरव्ह्यूच दिला नाही. म्हटलं का? तर मला कधी कोणी म्हटलंच नाही की तुझं काय होऊ शकतं. मी म्हटलं तुझं होऊ शकत नाही असं तुला कोण म्हणतंय? का नाही होणार? मग मी एकच वाक्य बोलले फक्त तिच्या वडिलांना की प्रयत्न करून बघितलं हार मानू. आत्ता मी हार मानू नाही शकत. बरोबर. मला आधी प्रयत्न करू द्या, मग मी ठरवेल की मला हार मानायची नाही. ती मुलगी मागच्या महिन्यामध्ये मुंबई लोकेशनमध्ये एका कंपनीमध्ये प्लेस झाली. तिच्या एफर्टनी झाली बरं का. क्लास सुरू झाला, हार्डली 2च महिने आले असेल. पण तिला तो कॉन्फिडन्स दिला ना आमच्या तुम्ही. क्लासमधून काय भेटलं तिचं तिलाच माहिती. कॉन्फिडन्स भेटला ना की आधी दिलं पाहिजे, इंटरव्ह्यू दिला पाहिजे. इतकं मग सिम्पल. तिला ती ते इतकी खुश आहे. म्हणजे तिचा व्हिडिओ किंवा तिचा इंटरव्ह्यू काही दिवसांनी येईलच. पण मला हे म्हणायचंय की आपल्या मुलांना आपणच तर आत्मविश्वास दिला पाहिजे. ग्रेट सक्सेस स्टोरी खूप छान आहे. एखादी डिसेबल गोष्ट तुमच्या समोर येते तर तिला स्पेशली एबल्ड म्हणा की शी इज एबल्ड. मी तेवढंच केलं फक्त. मी जास्त काहीच नाही केलं. नाव हर फॅमिली अँड हर फादर इज टू हॅपी की नाही आम्ही येतो, सगळेजण येतो. ह्याला म्हणायचं की आपण आपल्या मुलांना पुढे हे डिफरन्सिएशन फॅक्टर आहे. आज जगात पैसे कोणाला नाही मिळत सर. जगात प्रत्येकाला पैसे मिळतात. पण त्याच्याही बियॉन्ड जाऊन ज्यावेळेस मी हे स्वप्न बघते की माझे मुलं माझ्यासारखे घडले पाहिजे, ते फायनान्शियली इंडिपेंडंट राहिले पाहिजे, ते एज्युकेट झाले पाहिजे, ते आत्मनिर्भर झाले पाहिजे. हे कधी होतं ज्यावेळेस आपण एखाद्याला म्हणू की नाही बाळा तुझं होतंय. आपण जर त्याला म्हटलं तुझं नाही होणार, तो कधीच प्रयत्न नाही करणार. बरोबर. प्रयत्न करून हार मानू, त्याच्या आधी नाही. बरोबर. हा फरक आहे. आता मॅडम, आता तुम्ही ही स्टोरी सांगितली, मला भारी वाटली की आपल्याकडं तुकाराम महाराजांनी म्हणलंय की निंदकाचे घर असा विषय झाला. विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे खूप घडतं की त्यांना निगेटिव्ह पॉझिटिव्ह सांगणारे लोक मार्केटमध्ये खूप आहेत. खूप आहे. पण त्यातून त्यांना बचणं आहे कुठपर्यंत, सक्सेस होईपर्यंत. त्यांना स्वतःला वाचवायचे आहे त्यातनं. मग ह्या गोष्टी त्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्या 3 सवयी तुम्ही सांगाल की जर आजपासून त्या विद्यार्थ्यांनी जर स्वतः अंगीकारल्या तर 100% ते सक्सेस होतील? पहिलं तर इग्नोर केलं पाहिजे है ना. प्रायोरिटी ठेवलं पाहिजे आयुष्यात की मला ऐकायचं कोणाचं. बरोबर. आपले गुरु आणि आई वडील हे आपलं कधीच वाईट नाही करणार. सो त्यांचं ऐकलं पाहिजे. आज कदाचित त्यांची बडबड आपल्याला बोरिंग वाटते, इरिटेटिंग वाटते. हे आपले टीचर पुन्हा पुन्हा तेच सांगतात, बोरिंग वाटतं. पण तेच पुन्हा ह्याच्यासाठी सांगितलं जातं की त्याच्यात आपलं कल्याण आहे. हे केलं पाहिजे. अननेसेसरी फ्रेंडशिपपासून दूर राहिलं पाहिजे. कारण वयाच्या 30 नंतर अशी किती फ्रेंड उरतात सर? काही जण उरत. तुमचे किती फ्रेंड आहेत सर सांगा? आता 2-3 असतील फारले. माझे एक पण नाही. एक पण नाही. मी लिटरली माझा एक फ्रेंड आहे, तो आता कॅनडाला गेलाय. मी जुलैमध्ये फोन केला होता 2 वर्षानंतर. तर मी म्हटलं की कुठेहीच म्हटलं तर मला म्हणे मी आहे की नाही याच्यासाठी फोन केला ना. म्हटलं असं अजिबात नाही. म्हणजे आपण त्या फ्रेंडशिपच्या बियॉन्ड जातो ज्यावेळेस आपल्या खांद्यावर जबाबदारी येतात. अननेसेसरी फ्रेंडशिपपासून दूर राहिलं पाहिजे. नको त्या लोकांचे सल्ले ऐकायला जाल तर काहीही निष्पन्न होणार नाही. डायव्हर्ट करतील ते. एक्झॅक्टली. आणि तिसरा पॉईंट हा आहे की बऱ्यापैकी लोक ना मुलं 21 ते 30 एजमध्ये लग्न वगैरे करतात. मला हे सल्ला द्यायचा आहे की तुमचा जो लाईफ पार्टनर असेल जो कोणी, तो इक्वल बेसचा पाहिजे. जर ती तुमची चॉईस चुकली तर कदाचित तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सपोर्ट नाही भेटणार. म्हणजे जर तुम्ही ग्रामीण भागातले तर तुम्ही ग्रामीण भागातलीच मुलगी चॉईस करा. जर तुम्ही हाय एंड फॅमिलीमधले तर हाय एंड फॅमिलीमधलीच मुलगी चॉईस करा किंवा ॲटलिस्ट एज्युकेशन तरी मॅच होईल असं करा. म्हणजे इक्वल स्ट्रगल. तुम्ही इंजिनियर आहे, तुम्ही इंजिनियर मुलीसोबत लग्न करा. बऱ्याच मुलांचं काय होतं ना, मुलांचं किंवा मुलींचं म्हणू शकतो आपण, तो डिसिजनच चुकतो आणि त्यामुळे त्यांची लाईफ डिस्टर्ब होते. तर मला असं वाटतं की कुठेतरी हा डिसिजन ना इक्वल कंपेनियनचा असावा की तुमचा कंपेनियन हा इक्वल पाहिजे. तर ह्या 3 गोष्टी जर परफेक्ट असतील ना तर कुठलाच मुलगा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं आपण शेवटाकडे आहोत तर की वारंवार रिजेक्शन मिळतं आणि त्यातून डिप्रेशन, लोकांना
स्ट्रेसमुळं मुलांना आणि फील्ड सोडण्याची मानसिकता बनते, त्यांचा माइंडसेट बनतो. तर तुम्ही त्याच्यासाठी काय सल्ला द्याल? पहिली चूक झाली ना सर, तिथं सुधारली पाहिजे. हम्म. पहिली चूक दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये रिपीट नाही केली पाहिजे. 3च इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होणारे मुलं आहेत माझ्याकडं. पण पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये होणारी चूक पुन्हा दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये होते, पुन्हा तिसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये होते. म्हटलं तुम्ही काहीच इम्प्रूव्हमेंट करत नाही. बरोबर. तुम्ही तुमच्या चुकांमधून काहीच सुधारत नाही आणि तुम्ही अननेसेसरी डिप्रेशनमध्ये जाता. डिप्रेशनमध्ये प्रयत्न न करणारा माणूस जातो. प्रयत्न करणारा माणूस प्रयत्न करून संध्याकाळी शांतपणे झोपतो की ठीक आहे बाबा, आज रिझल्ट नाही आले, उद्या येतील, कधी ना कधी येतील. पण आपल्याला जी सवय लागली की आपण त्या चुका रिपीट करतोय, याच्यामुळे खूप वेळा रिजेक्शन्स आहेत. सो मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही ॲट अ टाईम एका गोष्टीवर फोकस करा आणि ती शेवटपर्यंत लावून धरा. बरोबर. नाहीतर काहीच अर्थ नाही आहे. तुम्ही एव्हरी टाईम नवीन गोष्टीसाठी धडपडताय. जसं की तुम्ही आता तुमची चॉईस चेंज करता. आता मला ही ओपनिंग दिसली, मी इकडे जाऊ, मी ती नाही. ॲट अ टाईम एक. जर तुम्हाला जावा डेव्हलपर बनायचं, तुम्ही जावा डेव्हलपरसाठीच वेळ पाहिजे आणि तुम्ही त्याचाच अभ्यास केला पाहिजे, त्याचेच इंटरव्ह्यू 10 वेळा गेलं पाहिजे आणि त्याच्यामधल्या चुका इम्प्रूव्ह केल्या पाहिजे. माझा स्टुडंट होता, आय थिंक मागच्या वेळेस मी त्याच्याबद्दल बोलले असेल, 3ऱ्या इंटरव्ह्यूमध्ये यायचा जॉब मिळवला. कारण पहिल्या 2 इंटरव्ह्यूमध्ये ज्या चुका झाल्या, त्याचा अभ्यास फक्त 3च दिवस केला, रात्रंदिवस. तरी पण 3ऱ्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होऊन गेलं, कारण तेच प्रश्न विचारले. इतकं सिम्पल आहे. पण जर आपण डिस्ट्रॅक्टेड आहे की मला इथे ओपनिंग दिसते, मी इकडेही जाऊ, तिकडं दिसते, मी तिकडेही जाऊ, काहीच अर्थ नाही आहे. ॲट अ टाईम एक गोष्ट, त्याच्यामधल्या चुका रिपीट करू नका, बस इतकं सिम्पल. ग्रेट. खूप छान. म्हणजे एवढं जरी ऐकलं तरी पण त्याचं सिलेक्शन होईल. बरोबर. आता मॅडम, मी एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेणार आहे. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याची एका वाक्यात किंवा एका शब्दात जमलं तर उत्तर द्या. मॅडम, डिग्री महत्त्वाची का स्किल महत्त्वाचं? स्किल. जावा की पायथन? पायथन. AI की ह्युमन स्किल्स? ह्युमन स्किल्स. रिझ्यूम की रेफरल? रिझ्यूम. गव्हर्नमेंट जॉब की IT जॉब? IT जॉब. कोडिंग की कम्युनिकेशन? बोथ. लिंक्डइन की Naukri.com? Naukri.com. मॅडम, फ्रेशर्सने आजपासून सुरू करायची एक सवय? सातत्याने अभ्यास केला पाहिजे, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत. लगेच बंद करायची एक सवय? सोशल मीडिया डिस्ट्रॅक्शन्स. एका वाक्यात IT मध्ये यशाचं सूत्र सांगा? सातत्य. सातत्याने अभ्यास केला पाहिजे. सारिका मॅडम, इतक्या मौल्यवान आणि कृतीयोग्य मार्गदर्शनासाठी तुमचं पहिल्यांदा तर मी मनपूर्वक आभार मानतो. आणि मित्रांनो, IT क्षेत्रात जर मोठा पगार मिळवायचा असेल तर फक्त डिग्री पुरेशी नसते. योग्य स्किल, सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन तितकंच महत्त्वाचं असतं. आजच्या पॉडकास्टमधून तुम्हाला नक्कीच उपयुक्त दिशा मिळाली असेल अशी मी आशा करतो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण IT सेक्टरमध्ये जॉब तिला हवा असेल, मार्गदर्शन हवं असेल, तर हा पॉडकास्ट त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. आणि जर काही अडचण आली, तुम्हाला जर मॅडमशी संवाद साधायचा आहे, त्यांच्या पुणेरी पॅटर्नला जॉईन करायचं आहे, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि वर स्क्रीनवरही त्यांचा नंबर देईल. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. आणि आत्ता आम्हाला जे तुम्ही एवढं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार मानतो. आणि मॅडम, तुमचेही खूप खूप आभार मानतो. थँक्यू सो मच सर.